ओके, तर आज पाहिजे आपल्याला हायड्रोकार्बनचा सेकंड पार्ट. हायड्रोकार्बनचा सेकंड पार्ट आजचा आपला हायड्रोकार्बनचा सेकंड लेक्चर आहे. काल आपलं एक लेक्चर ऑलरेडी झालेलं आहे. कालपर्यंत आपण काय शिकलोय? सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं आपण अल्केन्स म्हणजे काय असतं, बरोबर, अल्केन्स. त्यानंतर त्यांचा जनरल फॉर्म्युला CnH2n+2 पाहिला आपण. थर्ड बोला काय पाहिलं? प्रिपरेशन ऑफ अल्केन पाहिलं. काय पाहिलं आपण? प्रिपरेशन ऑफ प्रिपरेशन मध्ये काय होतं बरं? सगळ्यात पहिल्यांदा कोणापासून प्रिपेअर केलं आपण? बोला. वुड्स रिॲक्शन. त्यानंतर कोणती रिॲक्शन पाहिली आपण? दुसरी कोणती पाहिली आपण? बोल, दुसरी कोणती पाहिली? फिटिक रिॲक्शन. पुढे फ्रँकलाईन मध्ये आणि वुड्स रिॲक्शन मध्ये काय फरक आहे? फ्रँकलाईन मध्ये काय होतं? झिंक यूज होतं आणि वुड्स रिॲक्शन मध्ये सोडियम यूज होतो. कोण यूज होतो? सोडियम. म्हण ना, नावांचा डिफरन्स आहे. परंतु तुझ्या 8वीच्या IQ मध्ये आणि 11वीच्या IQ मध्ये काहीच फरक नाही. त्यामुळे त्यावेळेस जो डिफरन्स सांगायचा आज पण तू तोच डिफरन्स सांगितला. पुढं बोला नेक्स्ट. कोरी हाऊस रिॲक्शन. कोण विचारलं? कोरी हाऊस रिॲक्शन मध्ये आपण कोण वापरलं? आपण सॉरी, लिथियम डायअल्काइल क्युपरेट. लिथियम डायअल्काइल क्युपरेट त्या ठिकाणी आपण वापरलेला होता. पुढे बोला. एवढंच पाहिलंय? सॉरी, रिडक्शन पाहिलं आपण, बरोबर. रिडक्शन पाहिलं कोणाचं? कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे अल्डिहाइड. पाहिलं का हे? नक्की ना? कीटोन. रिडक्शन कोणाचं केलंय मग? सॉरी, अल्किनचं केलंय. रिडक्शन कोणाचं केलंय आपण? अल्किनचं. कोणाचं केलंय रिडक्शन आपण? अल्किन आणि अल्काइन. अल्किन आणि अल्काइन. आणि लास्ट कोणाचं काय पाहिले आपण रिॲक्शन? सोडा लाईम डी कार्बोक्सिलेशन. बोला काय? अल्काइल हलाइडचं अल्किनचं नाही पाहिलेलं का? ठीक आहे, मग अल्किनचं आज पाहणार आहोत आपण. कोणाचं पाहिलं आपण रिडक्शन? अल्किल हलाइड. ठीक आहे ना, काय हरकत नाही. अल्किल हलाइड, अल्किल. हे सर्व पॉइंट्स आपले काल झालेले होते. एवढ्या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. तुम्ही जर पाहिल्या नसाल तर व्हिडिओची लिंक तुम्हाला आता इथे फ्लॅश होताना दिसेल. जा आणि मागचा व्हिडिओ काय करायचं तुम्ही आधी पाहून घ्या, म्हणजे आजचा बेस तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, कळेल. नेक्स्ट काय आज आपल्याकडे? कोल्बे इलेक्ट्रोलायसिस. कोल्बे इलेक्ट्रोलायसिस काय पहा? ॲक्वियस पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. काय करायचं आपल्याला? पोटॅशियम सॉल्ट. कोणाचं? कार्बोक्सिलिक ऍसिड. C डबल बॉन्ड R आणि OH, याला म्हणतो कार्बोक्सिलिक ऍसिड. काय म्हणतो याला? कार्बोक्सिलिक ऍसिड. त्याचं काय घ्यायचंय? सॉल्ट घ्यायचंय. कोणतं सॉल्ट घ्यायचंय? पोटॅशियम सॉल्ट घ्यायचंय. K+O-. काय डाऊट? हा झाला ॲक्वियस पोटॅशियम सॉल्ट. ह्याला ॲक्वियस मीडियम मध्ये पहा. सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड अंडरगोज इलेक्ट्रोलायसिस. काय होतं याचं? इलेक्ट्रोलायसिस होतं. काय होतं याचं? इलेक्ट्रोलायसिस. याचं ज्या वेळेला तुम्ही इलेक्ट्रोलायसिस करणार आहात त्यावेळेला काय मिळतो आपल्याला? अल्केन मिळतो. काय मिळतो आपल्याला? अल्केन मिळतो. अजून कोण मिळतो आपल्याला? CO2 प्लस हायड्रोजन गॅस प्लस काय मिळतो तुम्हाला? हायड्रोजन. प्लस काय मिळतो? हायड्रोजन. H2 लिहू का? H2 लिहितो. पहा काय मिळतो प्लस तुम्हाला? हायड्रोजन. दॅट इज H2 त्या ठिकाणी तुम्हाला लिबरेट झालेला दिसून येईल. काय डाऊट? काय डाऊट? साधी सोपी सरळ रिॲक्शन. सर एक्झाम्पल देऊन सांगा अजून. घ्या. CH3 C डबल बॉन्ड O- K प्लस. ह्याचं सॉल्ट घेतलंय आपण. ह्याचं काय केलं आपण? त्या ठिकाणी इलेक्ट्रोलायसिस केले. काय केलं आपण? ह्याचं इलेक्ट्रोलायसिस केलं. ठीक आहे, याचे 2 मॉलिक्यूल घेतो मी. किती घेतो? 2 मॉलिक्यूल. अल्केन कोणता मिळेल पहा मला? CH3. नाव सांगा. नाव घ्या. नाव घ्या. नाव घे रे. नाव घे ना. इथेन. काय नाव आहे याचं? इथेन. याचं नाव घे. इथेन प्लस CO2 प्लस H2. काय डाऊट? काय डाऊट?
सर इधर शब्द आया वो इलेक्ट्रोलायसिस वो क्या होता है बतातो. काय आपल्याकडे इलेक्ट्रोलायसिस. इलेक्ट्रोलायसिस काय झाले का आपलं इलेक्ट्रोलायसिस? कुठं झाले? ऐकलंय का? सर ये सुनेला लगता है, देखिला भी है तूने. किधर देखिला है? ये देख. असा एक कंटेनर घेतला होता आपण आणि त्याच्यामध्ये काय केलं ते 2 इलेक्ट्रॉन डीप केलते का? एकचं नाव काय होतं कॅथोड, दुसऱ्याचं नाव काय होतं ऍनोड. एकाचं नाव काय होतं ऍनोड, दुसऱ्याचं नाव काय होतं. लेफ्टला कोण लिहितो आपण? ऑक्सिडेशन करतो ना लेफ्टला, मग काय लिहितो आपण ऍनोड. कोण लिहितो इथे? समजा हा ऍनोड आहे, हा इलेक्ट्रॉन कोणता आहे ऍनोड, मग हा कोणता असेल कॅथोड. हे दोघे पण काय केलेत आपण बॅटरीला जोडले. दोघे पण काय केलेत आपण कुठे जोडलेत बॅटरीला जोडलेत. काय डाऊट? काय डाऊट? ऍनोड वरती चार्ज कोणता पॉझिटिव्ह. ऍनोड वरती काय होत असतं ऑक्सिडेशन. ऍनोड वरती काय होत असतं ऑक्सिडेशन. आणि कॅथोड वरती काय होतं तुमच्याकडे कॅथोड वरती काय होतं तुमचं रिडक्शन. सर हे कशामध्ये डीप केलंय? अरे ऍक्वियस सोल्युशन कशाचं आहे पोटॅशियम सॉल्ट. म्हणजे हे जे सोल्युशन आहे असं. सर ऑरेंज कलरचं झालंय हो ठीक आहे. हे सोल्युशन कशाचं आहे तुमचं पोटॅशियम सॉल्ट. कशाचं आहे कोणाचं पोटॅशियम सॉल्ट? पोटॅशियम सॉल्ट ऑफ बोला कार्बोक्सिलिक कार्बोक्सिलिक ऍसिड. ठीक आहे. आता हे कसं आहे रे ऍक्वियस सोल्युशन कसं आहे ऍक्वियस बरोबर. मग याची समजा सेल रिॲक्शन लिहायची मला, याची काय करायची मला समजा रिॲक्शन लिहायची. काय करायची मला याची समजा रिॲक्शन लिहायची. काय करायची मला याची रिॲक्शन लिहायची. मग बोला बरं एक रिॲक्शन कोणती असेल कॅथोडची, एक रिॲक्शन कोणती असेल एक रिॲक्शन कॅथोडची, दुसरी कोणाची असेल ऍनोडची. हुशार माणसं पहा. 2 रिॲक्शन होते. एक काय असेल तुमची कॅथोडला एक रिॲक्शन होईल तुमच्याकडे आणि एक कुठे होईल एक कुठे होईल तुमच्याकडे एक जर कॅथोडला दुसरी कुठे होणार तुमची ऍनोडला. दुसरी कुठे होणार आहे बोला ऍनोडला. कुठे होईल दुसरी रिॲक्शन तुमची ऍनोड वरती. कॅथोड वरती काय होणार रिडक्शन होणार. ऍनोड वरती काय होणार तुमचं ऑक्सिडेशन. आता पहा तुमचं सोल्युशन मध्ये आयन्स कोणते कोणते आहेत पहा. तुम्ही काय घेतलं इथे CH3COO मायनस के प्लस. याचे आयन्स जर केले CH3COO मायनस आणि के प्लस. सोल्युशन ऍक्वियस आहे. सोल्युशन काय आहे ऍक्वियस म्हणून काय असणार H प्लस आणि OH मायनस. वॉटर असेल ना ऍक्वियस म्हणजे काय असणार त्याच्यामध्ये वॉटर असणार. कळतंय का कळतंय का. सोल्युशन मध्ये कोण आहे तुमच्याकडे म्हणजे आयन्स कोणते कोणते आहेत तुमच्याकडे CH3COO मायनस के प्लस H प्लस आणि OH मायनस. ज्यावेळेला मी ह्याच्यातून करंट पास करेल सर्किट माझं चालू होईल. ऍनोड वरती काय होणार तुमचं ऑक्सिडेशन. ऍनोड वरती काय होणार ऑक्सिडेशन. ऍनोड वरती चार्ज आहे पॉझिटिव्ह. ऍनोड वरती चार्ज कोणता आहे तुमच्या पॉझिटिव्ह. सांगा बरं त्याच्याकडे कोण जाईल बरं ह्याच्यातलं एक तर CH3COO मायनस जाईल आणि OH मायनस जाईल बरोबर कळतंय. आणि कॅथोड वरती कोण जाईल तुमचा H प्लस आणि के प्लस. H प्लस आणि के प्लस. काय डाऊट पहा कॅथोड वरती 2 पॉसिबिलिटी. कॅथोड वरती कोण जाऊ शकतो तुमचा H प्लस अँड के प्लस आणि इकडे कोण जाऊ शकतो तुमच्याकडे COO मायनस आणि RCOO मायनस आणि OH मायनस बरोबर का. याच्यात काय डाऊट हे कसं आलंय समजलंय का. हे 2 आयन्स का घेतले कळलंय नक्की. जाऊ का पुढे. आता पहा रिडक्शन पोटेन्शियल इलेक्ट्रोकेमिकल सिरीज ब्रुसली वाली आहे ना ठीक आहे. त्या इलेक्ट्रोकेमिकल सिरीज नुसार कॅथोड वरती त्या ठिकाणी रिडक्शन होतं हायड्रोजनचं. कोणाचं होतं. आता रिडक्शन म्हणजे काय असतं रे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. रिडक्शन म्हणजे काय असतं म्हणजे इथे काय होणार इलेक्ट्रॉन. सर हा इलेक्ट्रॉन कुठून आला इकडून आला. ऍनोड वरती काय होतं पहा तुमचा जो CH3COO मायनस आहे हा काय करतो एक इलेक्ट्रॉन लॉस करतो. काय करतो एक इलेक्ट्रॉन एखाद्या स्पेसिस मधून इलेक्ट्रॉन गेला मग चार्ज पॉझिटिव्ह. काय तो पॉझिटिव्ह. पहा RC डबल बॉन्ड O. काय डाऊट प्लस काय झाला तुमचा एक इलेक्ट्रॉन रिलीज झाला. समजलंय का नक्की का समजलंय का नक्की का. सर पॉझिटिव्ह चार्ज नाही दिला ऑलरेडी निगेटिव्ह चार्ज होता ना. निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय झालं न्यूट्रल झालं. काय झालं न्यूट्रल झालं. ठीक आहे काय डाऊट. आणि काय बाहेर पडलं तुमचं एक इलेक्ट्रॉन.
हा बाहेर पडलेला इलेक्ट्रॉन कोणी घेतला? हायड्रोजनने घेतला आणि कशामध्ये रिड्यूस झाला तो? H2. सर एका H ला एक एका H ला एक इलेक्ट्रॉन लागेल. जर H2 करायचं तर किती इलेक्ट्रॉन लागतील? 2. येऊ का इथे 2? सर मग 2 इलेक्ट्रॉन कुठून आणणार तुम्ही? किधर से लाएगा? सांगतो की, थांबा ना. इथं किती घेतले मी मॉलिक्यूल मगाशी? 2. इथे किती इलेक्ट्रॉन निघतील माझे? किती इलेक्ट्रॉन निघतील माझे? काय डाऊट? अहो काय डाऊट? कसं आले समजलंय का? पुन्हा काय सांगायचंय का? लवकर पहा. समजले? अहो कळलंय का? नक्की. आता पहा इथं काय तयार झालाय तुमचा हा फ्री रॅडिकल. हा एक झाला. किती मॉलिक्यूल घेतले होते? किती मॉलिक्यूल घेतले होते? तसाच अजून एक फ्री रॅडिकल असेलच ना. RC डबल बॉन्ड ओ. अहो असेल का? नक्की होत आहे काय पहा. हा ऑक्सिजन काय करेल या ठिकाणी? इथे बॉन्डिंग मध्ये येईल. कार्बन सोबत बॉन्ड तयार करेल. काय करेल? कार्बन सोबत. कार्बन काय करेल लगेच? इकडचे इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट करेल. सर असं का झालं? रेझोनन्स होईल ना. ठीक आहे. आणि इथून काय पडेल? आर त्याचा इलेक्ट्रॉन घेऊन बाहेर पडेल आणि तयार होईल तुमचा आर रॅडिकल, अल्किल रॅडिकल तयार होईल. ठीक आहे. सेम वरती पण होईल. कळतंय? हा आर बाहेर पडला. मग पहा हा आर आणि हा आर दोघं मिळून काय बनवतील? आर आर. काय बनवतील तुमच्याकडे? आर आर. काय बनेल तुमच्याकडे? आर आर. कळलंय का? कसं बनलंय कळलंय? सर ट्रिपल आर. ग बस. ओके. काय डाऊट? काय बनला तुमच्याकडे? आर आर. काय बनला? अग्नि, वायू और जल. ठीक आहे. काय डाऊट? नाही कळला? सोडून द्या. काय डाऊट? इथपर्यंत हे कळलंय? मग बाद झालं. ठीक आहे. इथपर्यंत काय डाऊट? नक्की ती रिॲक्शन पुन्हा लिहू का व्यवस्थित? हे लिहू का व्यवस्थित? व्यवस्थित लिहितो पहा तिकडे. इथे कळलंय? कन्सेप्ट कळली? जे इथे लिहिलंय तेच फक्त मी काय करतोय? तिकडे जे एक्सप्लेन केलंय इथे तेच फक्त काय करतोय मी? तिकडे व्यवस्थित लिहितोय. पहा, चेक करा. ठीक आहे. पहा काय जनरेट झालं तुमच्याकडे? आर सी डबल बॉन्ड ओ. बरोबर का? प्लस दुसरा एक रॅडिकल आर सी डबल बॉन्ड ओ. ठीक आहे. ऑक्सिजन इकडे इलेक्ट्रॉन पेअर तुमची शिफ्ट होईल. पहा बाहेर काय होईल? असा जर रॅडिकल बाहेर पडला तर पहा आर रॅडिकल आणि सी डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ म्हणजे काय तयार झाला? CO2. काय तयार झालं तुमचा? काय तयार झाला तुमचा? झाला का CO2 तयार? झाला CO2. अजून कोण होते तुमच्याकडे? H2. H2 रिडक्शन पोटेन्शियल नुसार कॅथोडला कोण होणार आहे तुमचा? H2 होणार आहे. कोण होणार आहे? H2 होईल. म्हणजे हायड्रोजन H प्लस होईल, K प्लस होणार नाही. ठीक आहे. ते सगळं आपण रेडॉक्स रिएक्शन मध्ये पाहिले. कुठे पाहिले आपण ते? रेडॉक्स रिएक्शन. रेडॉक्स रिएक्शन केलाय तुम्ही? नक्की. रेडॉक्स रिएक्शनचं जे पोर्शन होता त्याच्यामध्ये लास्ट पार्ट होता इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा थोडासा, त्या ठिकाणी आपण हे पाहिले. पुढच्या वर्षी इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये 12th मध्ये आपल्याला हे पुन्हा पाहायचं आहेच. पुन्हा पाहायचं आहेच. त्याच्यात काही डाऊट नाही. सेम इथे. ठीक आहे. म्हणजे काय रॅडिकल तयार झाले? आर मायनस आर आणि आर रॅडिकल. काय डाऊट? आणि दोन मॉलिक्यूल झाले तुमचे CO2 आणि हा आर आणि हा आर काय होणार कंबाईन तुमचा? आर आर आणि काय तयार झाला तुमचा? अल्केन तयार झाला आणि हायड्रोजन ऑलरेडी तुमचा कॅथोडला लिबरेट झाला. काय डाऊट? काय डाऊट? म्हणजे प्रोडक्ट काय झाले पहा CO2 अल्केन आणि H2. CO2 अल्केन आणि H2. ह्याच्यात काय डाऊट? ह्याच्यात काय डाऊट? नेक्स्ट पहा पुढे आता काय? ऍज रिॲक्शन प्रोसीड्स जशी जशी रिॲक्शन पुढे जाते पहा. आता सोल्युशन मध्ये मगाशी तुम्हाला सांगितलं होतं इथे पहा कोण आहे तुमच्याकडे? एकतर K प्लस H प्लस. H प्लस कुठे गेलाय तुमचा? कॅथोडला. राहिलाय कोण? K प्लस. बरोबर. RCOO मायनस आणि OH मायनस हा तरी ते रिड्यूस झालाय तुमचा, सॉरी ऑक्सिडाइज झालाय कुठे? एनोडला. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन. राहिलाय कोण? OH. तो K प्लस आणि हा OH मायनस काय होईल? कंबाईन होईल. आणि काय होईल त्या ठिकाणी? ओके. तो K प्लस आणि OH मायनस काय तयार करतील सोल्युशन मध्ये? KOH. Na वापरला, सोडियम सॉल्ट वापरला तर NaOH. कळतंय? आणि त्याच्यामुळे जर हे दोघं वाढले, हे दोघं काय तुमचे? बेस आहे. काय तुमचे हे? बेस. आणि हे बेस आहे तर सोल्युशनचा पीएच काय होईल तुमचा? वाढेल. सोल्युशनचा पीएच काय होणार? बेस वाढला की पीएच काय होतो? वाढतो. म्हणजे कितीच्या वरती पीएच असेल यांचा? 7च्या वरती. कितीच्या वरती असेल? 7च्या वरती यांचा पीएच असणार आहे. काय डाऊट? इथपर्यंत काय डाऊट कळलं नाही असं? अहो समजलंय का? नक्की. हायड्रोजन कुठे लिबरेट झालाय तुमचा?
पहा H2 इज फॉर्म्ड ऍट कॅथोड. H2 कुठे तयार झालाय? ऍट कॅथोड. कुठे तयार झालाय तुमचा? कॅथोडला. मग एक रिॲक्शन देऊ का? जमेल का तुम्हाला? देऊ का तुम्हाला? जमेल का? नक्की करा बरं सॉल्व. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल घ्या रिॲक्शनचं. घ्या चला, रिॲक्शन करायचं. याचं इलेक्ट्रोलायसिस केलंय तुम्ही. काय केलंय याचं? इलेक्ट्रोलायसिस. सांगा लवकर, चला प्रोडक्ट काय? त्या पटकन. झाले? झालाय का प्रोडक्ट? चेक करा, पहा, लक्ष द्या. कोण बाहेर पडतो तुमचा? अल्किल ग्रुप. कोण बाहेर पडतो तुमचा? ह्याच्यातला अल्किल ग्रुप कुठपर्यंत आहे? इथपर्यंत आहे ना? कुठपर्यंत आहे? इथपर्यंत. किती मॉलिक्यूल घेतले? असेच 2 घेतले. किती घेतले मॉलिक्यूल? 2 घेतले. मग पहा, 3 झाले. झाले का? 3, 4, 5, 6. संपत. हेक्झेन झाला. काय झालं तुमचं तयार? हेक्झेन. बरोबर. हेक्झेन प्लस काय होईल तुमच्याकडे? CO2. बोल काय झालं रे? Na वापरलाय का? NaOH. काय डाऊट? बोल रे. H2 पण रिलीज झालाय. सॉरी, H2. काय डाऊट? काय डाऊट कशी झाली कळली का? सर काही शॉर्टकट आहे का? आहे ना. कार्बोक्सिलिक ग्रुप. टोटल रिएक्टंट मध्ये कार्बन किती होते पहा? 1 2 3 4. किती होते? 4. -1 करायचा. किती झाले? 3. आणि प्रोडक्ट मध्ये दुप्पट करायचे. प्रोडक्ट मध्ये काय करायचं? त्याचे दुप्पट. 4 कार्बन, 4 चे किती झाले? 3. आणि 3 च्या दुप्पट 6. म्हणजे रिएक्टंट पेक्षा प्रोडक्ट मध्ये काय आहे? डबल -2. बरोबर ना? बाळा ते मॅथचा विषय. बाळा ह्याचे किती घेतले? 2 घेतले ना. समजा 1 2 3 4. 4 च्या दुप्पट 8. आणि त्याच्यात -2 केले ना इथं. याच्यातलं एक आणि दुसऱ्या मॉलिक्युल मधला एक. असं म्हणून किती झाले? रिएक्टंट पेक्षा काय होतात? प्रोडक्ट मध्ये डबल -2 करायचे. तुमचा आन्सर तो काय असतो? तुमचा अल्केन असतो. आता पहा नेक्स्ट. इफ द पोझिशन ऑफ COOH मायनस ग्रुप इन अ सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड इज 1 2. समजा इथून मागे आपण पाहिलं की कार्बोक्सिलिक ऍसिड किती होता? इथे एकच होता. एक कार्बोक्सिलिक ऍसिड होता. समजा एक मॉलिक्युल आहे, त्याच्यामध्ये पोझिशन कशी आहे? 2. म्हणजे 2 कार्बोक्सिलिक ग्रुप आहे. किती कार्बोक्सिलिक ग्रुप आहे समजा आपल्याकडे? 2. म्हणजे सर एखादं एक्झाम्पल सांगा बरं. पहा, C डबल बॉन्ड O मायनस Na+. ठीक आहे. हा अटॅच तुमच्या CH2 ला. शेजारी तुमचा CH2. ठीक आहे. आणि C डबल बॉन्ड O मायनस Na+. समजा असं मॉलिक्युल. कार्बोक्सिलिक ऍसिडची पोझिशन कुठे आहे बरं? कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2 आहे का? शेजारी शेजारी आहे. जर 1 2 असेल तर काय होतं? कार्बन कार्बन बॉन्ड विल बी फॉर्म. काय होणार? कार्बन कार्बन मध्ये बॉन्ड. कार्बन कार्बन मध्ये काय होणार? बॉन्ड. आता रिएक्टंट मध्ये किती कार्बन आहेत? 1 2 3 4. किती कार्बन आहेत? 4 कार्बन. किती कार्बन आहेत? किती कार्बन आहेत? 4. ठीक आहे. काय डाऊट? काय डाऊट? समजा मी एकच मॉलिक्युल घेतला. काय केलाय मी? एकच. मगाशी आपण 2 घेतले होते. आता काय करतो मी? फक्त हा एक घेतलाय. होतंय काय पहा. CH2 CH2 हे आहे तसंच राहणार. हे आहे तसंच राहणार. आता काय सांगितलं त्यांनी? 1 2 असेल काय होणार? कार्बन कार्बन बॉन्ड तयार होईल. काय होईल? कार्बन कार्बन. ऑलरेडी हा आधीचा बॉन्ड आहे. आता काय होणार?
अजून एक बॉन्ड तयार होईल. काय होणार तुमचा? अजून एक बॉन्ड. म्हणजे काय तयार झालं तुमचा? अल्केन तयार झाला. काय तयार झाला? पॉसिबिलिटीज सांगतोय इथं. सर अल्केन बनवायचं, अल्केन बनवू राहिले, खोटं फसू नका. पॉसिबिलिटीज सांगतो, सगळ्या कन्सेप्ट समजून घ्या. ठीक आहे, पहा कसं झालं हे. CH2 CH2 C डबल बॉन्ड O Na. इलेक्ट्रोलायसिस केलं, हा निघून जाईल इथला, बरोबर. इथे काय होईल? हा रॅडिकल तयार होईल. CH2 रॅडिकल. सेम या साईडने पण इथे रॅडिकल रॅडिकल रॅडिकल. एक इलेक्ट्रॉन. तुझ्याकडे पण एक, माझ्याकडे पण एक. चला बॉन्ड आपण तयार करू. काय डाऊट? कळतंय का? समजलंय का? काय तयार झालं तुमचं इथे? अल्किन झालाय अलॉंग विथ बाकीचे प्रोडक्ट आहेत असे प्लस ट्वाइस NaOH. काय डाऊट? काय डाऊट? नक्की समजलंय? जाऊ का पुढे? देऊ का एक्झाम्पल? सोडवाल? घ्या बरं एक्झाम्पल घ्या पटकन. C डबल बॉन्ड O मायनस Na प्लस C डबल बॉन्ड O मायनस K प्लस CH3 C डबल बॉन्ड O मायनस K प्लस. करा. क्या चीटिंग आहे? हा झालं का? झालं. आले का? झाले? झालंय का? नक्की? प्रोडक्ट काय आला पहा. असा आला असेल तर करेक्ट आहे. पहा सी, इथे एक तुमचा रॅडिकल तयार होईल आणि खाली तुमचा इथे एक रॅडिकल तयार होईल आणि हे दोघं काय होतील एकमेकांना आता डबल बॉन्ड. असा प्रोडक्ट येईल. सरळ लिहा तुम्हाला 1 2 3 4 ब्यूट टू इन मिळेल. काय मिळाल तुम्हाला? ब्यूट. कधी केलं आपण हे? जर शेजारी शेजारी असतील तर. शेजारच्या शेजारच्या कार्बनला काय तुमचा कार्बोक्सिल ग्रुप. समजा असं झालं कार्बोक्सिल ग्रुप तुमचा शेजारी शेजारी नाही आला, पॉसिबिलिटी आहे पॉसिबिलिटी 100%. ठीक आहे, मग त्यावेळेस काय होईल? त्याच्या आधी हे एक एक्झाम्पल आहे, फक्त तुम्ही काय करायचं हे घरून सोडून आणा, नंतर सोडा म्हणजे. ठीक आहे, CH3 तर असं नका देऊ, बॉन्ड लाईन द्या, आम्हाला जमतं. ठीक आहे, घे भाऊ. O मायनस Na प्लस O मायनस Na प्लस. काय डाऊट? जमेल का हे? अहो जमेल का? नक्की? ठीक आहे, ह्याचं काय करा? इलेक्ट्रोलायसिस करा. नेक्स्ट पहा. समजा आता काय झालं तुमच्याकडे, ठीक आहे, तुमचा जो C डबल बॉन्ड ग्रुप आहे तो समजा शेजारी शेजारी नाही आला. शेजारी शेजारी आला नाही. शेजारी शेजारी नाही म्हणजे काय पहा. C डबल बॉन्ड O मायनस Na प्लस. ठीक आहे, CH2 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 शेजारी C डबल बॉन्ड O मायनस Na प्लस. काय डाऊट? काय डाऊट? कळले? मगाची शेजारी शेजारी होता, काय होत होता? डबल बॉन्ड. काय तयार होत होता? डबल बॉन्ड. याचं समजा इलेक्ट्रोलायसिस केलं. काय केलं तुम्ही याचं? इलेक्ट्रोलायसिस केलं. काय केलं तुम्ही याचं? इलेक्ट्रोलायसिस. तर पहा रॅडिकल कोणते तयार होतील? इथे एक रॅडिकल तयार होईल तुमच्याकडे CH2 आणि इथे एक इलेक्ट्रॉन तयार होईल. काय डाऊट? कळतंय? नक्की? मग संपलं. हा आणि हा काय करायचा? जोडून घ्यायचा. हा आणि हा जोडला तर काय होईल तुमचं? सायक्लिक स्ट्रक्चर तयार होईल. काय तयार होईल तुमचं? सायक्लिक स्ट्रक्चर. कळतंय का? आलंय का? म्हणजे जर शेजारी शेजारी नसतील, ओके, 1 आणि n नंबर म्हणजे कोणताही असेल, 1 2 सॉरी 3 4 5, ओके, n इज ग्रेटर दॅन 2. n इज ग्रेटर दॅन 2 पेक्षा जास्त. 1 आणि 2 असेल तर
डबल बॉन्ड होतो आणि 2 च्या पुढे गेला तर काय होतो तुमचा सायक्लिक कंपाऊंड. काय होतो तुमचा सायक्लिक. मग देऊ का एक एक्झाम्पल? सोडवा बरं. समजा मला हा तयार करायचा, कसा करेल? रिॲक्टंट सांगा. हो, प्रोडक्ट काढला ना आपण इतक्या वेळा. रिॲक्टंट सांगा, रिॲक्टंट काय वापरायला लागेल मला? झालं का? सोडवायला लागेल, असं नाही येणार आपोआप. झाले का? झालं का? बोला, कोण घेतला तुम्ही इथे? 4 कार्बन. किती कार्बन आहेत? 1 2 3 4. बरोबर. सी डबल बॉन्ड ओ मायनस Na प्लस, ओ मायनस Na प्लस. ठीक आहे. आणि इकडे कोण होईल तुमच्याकडे? सी डबल बॉन्ड ओ मायनस Na प्लस. बरोबर का? हा चालाय का तुमचं? चेक करा. हा चालाय. झाला. इकडून एक रॅडिकल, तिकडून एक रॅडिकल, 1 2 3 4 एकमेकांमध्ये हे फ्यूज होतील. काय डाऊट? कसं आले? कळलंय का? 100% नक्की कळाले. मग देऊ का एक अजून एक? सोडवा बरं. घ्या. घ्या बरं पटकन. झालं का? झालं का? अहो झाला का तयार? बोला, काय बनवला? काय बनवलं तुम्ही? अहो काय फॉर्म केला? असं काय आलं का? डबल बॉन्ड आहेच. असं आलं का? अहो असं आलंय का? नक्की? चुकलंय हे. काय काय? थांब एक मिनिट. डबल बॉन्ड मगाशीच होता तो. बोल, कुठे डबल बॉन्ड तुझ्यानुसार? इकडे टाकलाय, तरी चुकीचं आहे. हा, पेंटीन येते. फक्त पेंटीन आले. नक्की? तरी चुकलंय. लक्ष द्या. प्रोडक्ट काय येईल इथे? प्रोडक्ट काय येईल चेक करा इथे. ठीक आहे, पहा. इथे रॅडिकल कोणता जनरेट होईल? इथे होईल आणि इथे होईल. चेक करा, थांबा. इथे झाला समजा. इथे आहे ना? इथे एक रॅडिकल झालाय, इथे एक रॅडिकल झालाय. बरोबर का? काय डाऊट? काही कार्बन पुढे जाईल? बरोबर आहे का? चेक करा. आहे का रॅडिकल बरोबर झालाय का? अहो झालाय का? नक्की? आता पहा. लोन पेअर इलेक्ट्रॉन सिग्मा पाय. बरोबर. लोन पेअर सिग्मा पाय. बरोबर. प्रोडक्ट काय करायचं आपल्याला? स्टेबल प्रोडक्ट बनवायचंय. प्रत्येक रिएक्शन काय होते? कारण त्याला कुठे जायचंय? स्टॅबिलिटीकडे. कुठे जायचं त्याला? स्टॅबिलिटी. मग पहा काय होईल? इथला हा बॉन्ड तुटेल, हे पाय इलेक्ट्रॉन्स, आणि मग ह्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल पहा. इकडे एक डबल बॉन्ड, इकडे एक डबल बॉन्ड आणि इथे एक डबल बॉन्ड. कळलं का? कळतंय? हा तुटेल, मग याच्यावरती हा तुटला तर काय होईल? इथे एक रॅडिकल, इथे एक रॅडिकल, हा आणि हा एकत्र येऊन इथे बॉन्ड बनवेल, हा आणि हा इथे एक रॅडिकल, हा आणि हा इथे येऊन
इथे डबल. कळलंय? हा प्रोडक्ट तुमचा तयार होतो. कळलं का? अहो कळलं का? नाव सांगा. 1 2 3 4. ब्यूट 1 1 1 2 3 ना. 1 3 1 3 डायल. काय डाऊट? कसा आला कळलं का? भारी का? समजले? देऊ का पुढचा? देऊ का पुढचा? घ्या बरं. आता हे तुम्हाला लगेच जमेल. असं मी म्हटलो तर त्याला वावगं ठरणार नाही का? ठरल? जाऊ दे सोडा. थांबे, चुकलं. बेन्झिन रिंग सी, बेन्झिन रिंग नाही येतो. प्लस मायनस सी डबल बॉन्ड एन प्लस मायनस एक. चुकलं. ओ मायनस एन ए प्लस. घ्या सोडवा. काय करायचं याचं? इलेक्ट्रोलायसिस करा. इलेक्ट्रोलायसिस काय तयार होईल? काय वाटतं काय तयार होईल? करा 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 लवकर. बाजूचे 2 बॉन्ड दे की. डायरेक्ट प्रोडक्ट बनवू नका, स्टेप बाय स्टेप जा. डायरेक्ट प्रोडक्ट बनवू नका, स्टेप बाय स्टेप जा. तुम्हाला असं की नाही इथं टाकलं इकडे निघालं पाहिजे असं नाही होत. थांबा, स्टेप बाय स्टेप पहा. काय काय जनरेट करायचे? इलेक्ट्रोफाईल. कार्बोक्सिलिक ग्रुप जिथे आहे त्याच्या पुढच्या कार्बनवरती काय करतो? इलेक्ट्रोफाईल जनरेट, सॉरी इलेक्ट्रॉन येतो का? त्या ठिकाणी रॅडिकल जनरेट होतो. कोण होतो तुमचा? बरोबर. म्हणजे काय तयार होईल पहा. बेन्झिन रिंग नाही, सॉरी रिंग डबल बॉन्ड. आणि ह्या कार्बन वरती काय तुमच्याकडे? सॉरी तो निघून गेला ना. तो निघून गेला पहा. म्हणजे कुठं झाला? इथे एक झाला. सेम हा निघून झाला आणि इथे एक झाला. काय डाऊट? काय डाऊट? बरोबर. पाय सिग्मा इलेक्ट्रॉन, पाय सिग्मा इलेक्ट्रॉन. हा बॉन्ड काय होईल? तुटेल. इथून इथे जाईल, हा इथून इथे जाईल. हे दोघं डबल बॉन्ड करतील, हे दोघं डबल बॉन्ड करतील. हा आहे तसाच. हे दोघं इथं डबल बॉन्ड करतील आणि हे दोघं इथं डबल. ब्युटी ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ब्युटी गुगली दोन्ही. काय डाऊट? नक्की समजलंय? ठीक आहे. इथं कसं असतं, सगळ्या गोष्टी रिलेट असतात. जे जीओसी मध्ये शिकवले ते इथे लागेल, जे इथं शिकवलं ते 12वीत लागेल. 12वीचा शेवटचा ऑर्गॅनिकचा संपत असेल चॅप्टर, त्याच्यात पहिला 11वीच्या पहिल्या चॅप्टरचा पॉईंट असेल. सगळं इंटरलिंक्ड आहे इथं. इथं फिजिकल सारखं नाही, चॅप्टर संपला चला पुढे. थर्मोडायनेमिक्स आणि तुमचा रेडॉक्स रिएक्शन काही संबंध नाही. तो नाही केला तर हा केला चालतं. इथं नाही चालत. इथं सगळे तुम्हाला करावेच लागतात. त्याच्यामुळं जर तुमचा जीओसी झाला नसेल तर हा व्हिडिओ संपताना तुम्हाला जीओसीची लिंक येईल, तिथे जाऊन तुम्ही जीओसी पाहू शकता. ठीक आहे. जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री तो चॅप्टर तुम्हाला कंप्लीट करायचाच आहे, तुम्हाला पाहावाच लागेल तो. ठीक आहे, पाहाच. काय डाऊट इथपर्यंत? समजलंय का? कसं झालंय? कळलंय? हे जाऊ पुढे. नेक्स्ट देऊ का? एक एक्झाम्पल देऊ का? तुम्ही सोडून आणाल का? एक्झाम्पल देतो, तुम्ही काय करा? सोडून आणा. घ्या चला. ओ मायनस एन ए प्लस. ठीक आहे. हा ठीक आहे, घरी सोडवा, मला काय. ओ मायनस एन ए प्लस. काय डाऊट? काय डाऊट? नक्की का? जमेल का? जमेल का? नक्की. तो सोडून आणायचा आहे. नेक्स्ट काय आपल्याकडे? फ्रॉम रिडक्शन ऑफ अल्किन अँड अल्काइन्स. काय करायचं आपल्याला? अल्किन आणि अल्काइनचं रिडक्शन करायचं. काय करायचं? अल्किन आणि अल्काइनचं रिडक्शन करायचं. आणि कोण बनवायचे? अल्केन्स. कोण बनवायचे? अल्केन्स. झालं का रे? कोण बनवायचे तुम्हाला?
अल्केन्स बनवायचं. तर जर तुम्हाला अल्केन आणि अल्केन्सचं रिडक्शन करायचंय, रिडक्शन म्हणजे काय? रिडक्शन म्हणजे काय? अजून काय? ऍडिशन ऑफ हायड्रोजन. ओके, पहा, अल्किन्स असतील किंवा तुमचे अल्काइन्स असतील, यांची काय करायची तुम्हाला? हायड्रोजन सोबत रिएक्शन करायची. आता ही जी रिएक्शन आहे ती तुम्हाला मेटलच्या प्रेझेन्स मध्ये करावी लागते. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? मेटल म्हणजे तुम्ही निकेल वापरू शकता. काय वापरू शकता? निकेल वापरा, पॅलेडियम वापरा, प्लॅटिनम वापरा, चालते. ओके, ह्याच्यापैकी कोणीही वापरू शकता. सर प्लॅटिनम वापरतो मी, वापरत बस. सर नको निकेल वापरतो, वापर, चालते. प्लॅटिनम महाग आहे, निकेल लवकर मिळेल, ठीक आहे. किंवा तुम्ही काय वापरू शकता या ठिकाणी? रॅने निकेल वापरू शकता. काय वापरू शकता तुम्ही? रॅने निकेल. निकेल ॲल्युमिनियमचा मिक्सचर आहे, निकेल आणि ॲल्युमिनियमचं मिक्सचर, दॅट इज रॅने निकेल. ओके, तुम्हाला त्या ठिकाणी मिळतो अल्केन. कोण मिळतो तुम्हाला? अल्केन. सर कशी झाली? सांगणार आहे, सगळं सांगणार आहे. एक्झाम्पल घ्या पहिल्यांदा, पहा. CH2 डबल बॉन्ड CH2, रिॲक्शन करा H2 सोबत. काय होईल? हा HH, एक H याला, एक H त्याला, याला एक, त्याला एक. समजलं का? कळलं का? याला एक गोळी द्यायची, याला एक गोळी द्यायची, है ना? मम्मीला एक सांगायचं, पप्पाला एक सांगायचं, सापला विषय. निकेल, निकेलच्या प्रोसेस मध्ये, ठीक आहे. पप्पा बुक घ्यायची, मम्मी पेन घ्यायचा, बसला पैसे पाहिजे. आहे का नाही? कळतंय का? जय, आलं का? समजलं का? कोण तयार झाला तुमच्याकडे? इथेन तयार झाला. कोण वापरला होता तुम्ही? इथेन वापरला होता. सर अल्किन वापरला तर? अल्किनचं कुठं सांगितलं तुम्ही? अल्किन सांगितलं. अल्काइन वापरला तर असं असेल. काय करायला लागेल? फक्त 2H2. काय करावं लागेल फक्त तुम्हाला? H2 किती? 2 वापरावं लागेल. H2 किती? 2H2 वापरायला लागेल. 2 याला, 2 त्याला, बरोबर का? कोण तयार झाला? इथेन. कोण तयार झाला तुमच्याकडे? इथेन. कोण तयार झाला तुमच्याकडे? काय डाऊट? काय डाऊट? जमेल का? अहो जमेल का? किती बॉन्ड तुटले इथले? हे दोन्ही बॉन्ड तुटले. मागे किती तुटले बरे तुमच्याकडे? कळतंय? होमोलायटिक फिजन झालं. कोणतं झालं? होमोलायटिक फिजन काय असतं? एक याला, एक इलेक्ट्रॉन याला. पाहिलं तुम्ही, ऑलरेडी माहिती तुम्हाला, ठीक आहे. जाऊ का पुढे? देऊ का एक्झाम्पल? घ्या बरं. या, करा करा लवकर, चला. दिखता नहीं, बता मत करे किसी को, लोग तेरी कमजोरी का फायदा उठाएंगे. घ्या पटकन, चला. झाले? झाले? पहा, काय केलं याच्यामध्ये ऍडिशन तुम्ही? H2 डबल बॉन्ड मध्ये किती फक्त? सर सारखं सारखं निकेल काय, कधीतरी प्लॅटिनम वापरा. हे घे, बस का. पहा काय केलं? डबल बॉन्ड तुमचा तुटेल आणि काय लागेल त्या ठिकाणी? सिंगल बॉन्ड लागेल. काय लागेल त्या ठिकाणी? सिंगल बॉन्ड. एक हायड्रोजन याला, एक हायड्रोजन याला अटॅच. काय डाऊट? काय डाऊट? ओके, ठीक आहे. पॅलेडियम वापरा, चालतंय. H2 चे ऍडिशन किती? प्लस 2H2 प्लस 2H2. काय डाऊट? काय डाऊट? आणि तयार काय होईल सांगा? काय तुमच्याकडे? ब्युटेन तयार होईल. अहो होईल का? 2 हायड्रोजन याला, 2 हायड्रोजन याला. काय काय? 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 झालं की बरोबर आहे बाळा. 1 2 3 4 5. काय डाऊट? काय डाऊट? बोलू का?
काय डाऊट इथपर्यंत? नेक्स्ट पुढे काय पाहिजे आपल्याला? मॅकेनिझम. आता होतं काय माहिती का या रिॲक्शन मध्ये? ठीक आहे, पहिल्यांदा तुम्ही मेटल घेताय. काय घेताय तुम्ही? मेटल ऍज अ कॅटलिस्ट घेताय. मेटल काय करताय ऍज अ, तो काय करतो, एक मेटलची प्लेट घेतली जाते पहिल्यांदा तर, ठीक आहे, ज्याला होल्स आहेत. काय झाला? होल्स, पोरस प्लेट आहे. आणि त्या पोरस प्लेट वरती पहिल्यांदा हायड्रोजन गॅस त्या ठिकाणी काय केला जातो, सोडला जातो. ठीक आहे, आणि तो काय होतो मग त्या पोरस प्लेटमध्ये जिथे जिथे स्पोर्स आहे ना, तिथे जाऊन तो हायड्रोजन ट्रॅप होतो. ठीक आहे, पहिल्यांदा हायड्रोजन सगळं ऍडझॉर्ब केला जातो प्लेटवरती. काय केलं जातो प्लेटवरती? हायड्रोजन ऍडझॉर्ब. ऍडझॉर्ब म्हणलं, ऍब्झॉर्ब नाही. दोन गोष्टी, ऍब्झॉर्ब स्पंज पाण्यात टाका शोषून घेईल, दॅट इज ऍब्झॉर्प्शन. ऍडझॉर्प्शन सरफेस वरती राहतं. कुठं राहतं? तुम्ही बुक वरती लिहिताय ऍडझॉर्प्शन. काय ते? ऍडझॉर्प्शन. काय ते? ऍडझॉर्प्शन. कळतंय? कळतंय का? नक्की ऍडझॉर्प्शन कळलंय? हायड्रोजन गॅस काय होतो प्लेट वरती? ऍडझॉर्ब होतो. एकदा मेटल प्लेट वरती हायड्रोजन गॅस तुमचा ऍडझॉर्ब झाला की त्याच्यानंतर त्याच्यावरती अल्केन सोडला जातो. काय सोडला जातो? अल्केनचे पेपर पास केले जातात. त्यानंतर हायड्रोजन आणि अल्केनचं काय होतं त्या ठिकाणी? रिॲक्शन होते. काय होतं? अल्केन आणि हायड्रोजनची रिॲक्शन. आणि त्याच्यानंतर डिसॉर्प्शन होतं. काय होतं दोघांचं? ऍडझॉर्प्शन स्टिक होणे, सरफेस वरती राहणे. डिसऑप्शन सरफेस वरून बाहेर निघणे. समजते? समजते? एवढंच मेकॅनिझम आहे. शब्दात लिहाल का तुम्ही? का लिहून घेऊ? लिहून देऊ? घ्या. फर्स्ट, H2 gas is adsorbed on the metal plate. On the metal plate. पहिल्यांदा काय होतं? H2 gas मेटल प्लेट वरती ऍडझॉर्ब होतं. मेटल प्लेट वरती काय होतं तुमचा? ऍडझॉर्ब. सर मेटल प्लेट अशा पद्धतीची तुमची मेटल प्लेट असते आणि त्याला काय असतात? असे पोर्स असतात. काय असतात? असे त्याला पोर्स. या पोर्स वरती कोण होतो तुमचा? हायड्रोजन गॅस पहिल्यांदा ऍडझॉर्ब होतो. काय होतं? हायड्रोजन गॅस तुमचा ऍडझॉर्ब होतो. आता हायड्रोजन गॅस जो ऍडझॉर्ब झालाय पहा, हायड्रोजन गॅस हा काय होतो इथे? ऍडझॉर्ब होतो. काय होतं? हायड्रोजन गॅस ऍडझॉर्ब. सेकंड, बोला स्टेप 2 काय सांगितलं मी? बोला. नाव अल्किन किंवा और अल्काइन. अल्किन वापरू किंवा अल्काइन, दोघं वापरले ना. इज adsorb on plate which reacts, बोला, which reacts with hydrogen, which reacts with hydrogen to form alkane. हायड्रोजन टू फॉर्म काय तयार होतं त्याच्यापासून? अल्केन. टू फॉर्म सर झाला अल्केन फॉर्म. आता थर्ड स्टेप मध्ये बोला. अल्केन फॉर्म्ड undergoes desorption. undergoes काय डाऊट? मेकॅनिझम कळलंय का? सर एवढंच आहे का हो? एवढंच आहे. काय डाऊट? काय डाऊट? काय डाऊट? नक्की का? नेक्स्ट काय दिलं त्यांनी? हायड्रोजन ऑफ H2 इज सीन. कशी आहे? सीन आहे. हायड्रोजनची ऍडिशन कशी आहे? सीन आहे. पाप आहे. ठीक आहे, म्हणजे काय होतं पहा. फॉर एक्झाम्पल तुमचा अल्केन आहे, याच्यावरती कोण ऍड करताय तुम्ही? हायड्रोजन. आता याच्यामध्ये आणि कन्वर्जन कशामध्ये होते? H3CH3. समजा याच्यामध्ये जो हायड्रोजन ऍड होतोय ना, याच्यामध्ये जो हायड्रोजन ऍड होतोय, हायड्रोजन, समजा हायड्रोजन जर पुढच्या साईडने ऍड होत, मॉलिक्युलच्या फ्रंट साईडने जर या हायड्रोजनची ऍडिशन होत असेल तर याची पण कुठून होते? फ्रंट साईडने. समजा याची बॅक साईडने होते तर ह्याची पण काय होते? बॅक साईडनेच होते. कळतंय? कळतंय? हायड्रोजन जो ऍड होतोय तो काय होतोय? एकतर फ्रंट साईडने होतो दोन्ही पण, किंवा दोन्ही पण कशा होतात? सेम साईडने होतात. एकतर बॅक साईड किंवा फ्रंट साईड, दॅट इज सिन. कशी होती ऍडिशन त्यांची? कशी होती ऍडिशन त्यांची? सिन ऍडिशन होते. कोणाची? हायड्रोजनची. कोणाची? हायड्रोजनची. याच्यात काय डाऊट? काय काय शब्द आहे? सिन म्हणजे सेम साईडने, असं SYN, SIN नाही, SYN. ठीक आहे, काय डाऊट?
ठीक आहे. आता पहा सिमेट्रिकल अल्केन. आता दोन केस आहेत आपल्याकडे. एक तर आपण घेतला सिमेट्रिकल अल्केन किंवा अनसिमेट्रिकल अल्केन. बरोबर. सिमेट्रिकल दोन्ही साईडला, अनसिमेट्रिकल अनइक्वल एका साईडला, सिमेट्रिकल सेम. सिमेट्रिकल म्हणजे काय? सेम. ओके. आणि जर अनसिमेट्रिकल म्हणजे काय? अनसिमेट्रिकल कमी जास्त. कसं आहे? कमी जास्त. डबल बॉन्डच्या दोन्ही साईडला जर सेम ग्रुप त्याला म्हणणार डबल बॉन्डच्या सेम दोन्ही साईडला डिफरंट ग्रुप काय म्हणणार? सर 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 आती झालं. बोला सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे? कसा आहे हा? अनसिमेट्रिकल. कसा आहे हा? कसा आहे बरं हा? कसा आहे हा? अनसिमेट्रिकल. कसा आहे हा? आता बोल. कसा आहे हा? अनसिमेट्रिकलच आहे. ठीक आहे. काय डाऊट? अनसिमेट्रिकल कळले. मग सिमेट्रिकल काय? दोन्ही साईडला सेम करून दोन्ही साईडला सेम. कळलं का? ह्याला काय म्हणणार तुम्ही? सिमेट्रिकल. ह्याला काय म्हणणार? डबल बॉन्डच्या दोन्ही साईडला पहा किती कार्बन, इकडे एक कार्बन, इकडे एक कार्बन. काय म्हणणार ह्याला तुम्ही? सिमेट्रिकल. काय म्हणणार तुम्ही ह्याला? सिमेट्रिकल. याला काय म्हणाल बरं? थांब ना. बोला काय म्हणणार ह्याला तुम्ही? सिमेट्रिकल. पहा डबल बॉन्ड 1 2, डबल बॉन्ड 1 2. सर हा आणि हा मोजू का? मोज ना, चालतंय ना. तरी पण ते सर कळतंय. काय झालं? हा सिमेट्रिकल. हा ती अनसिमेट्रिकल होते. काय डाऊट? काय डाऊट याच्यामध्ये? आता सिमेट्रिकल मध्ये पण दोन टाईप असतो. एक काय असतो तुमचा? सिस अल्केन असू शकतो. जर सिस अल्केन असू शकतो म्हणजे दुसरा काय असेल? ट्रान्स अल्केन. सिस अल्केन असेल किंवा ट्रान्स. पहा काय केलं तुम्ही, समजा सिस अल्केन वापरला. कोणता वापरला? आता सिस काय असतं माहितीये तुम्हाला? सेम साईडला. बरोबर. ग्रुप कुठे असतो तुमच्या? सेम साईडला. समजा तुम्ही काय वापरला? सिस अल्केन वापरला. ठीक आहे. आणि त्याचं काय केलं तुम्ही? रिडक्शन केलं किंवा हायड्रोजनेशन केलं तुम्ही. हायड्रोजनचे ऍडिशन निकेलच्या प्रेझेन्स मध्ये. काय प्रोडक्ट तयार होतो तुमचा? एरिथ्रो प्रोडक्ट तयार होतो. कोणता होतो? एरिथ्रो प्रोडक्ट. कोणता प्रोडक्ट तयार होतो? एरिथ्रो प्रोडक्ट. कोणता प्रोडक्ट तयार होतो? एरिथ्रो. कोणता प्रोडक्ट तयार होतो? व्हॉट इज एरिथ्रो प्रोडक्ट? सिमिलर ग्रुप जे असतात तुमचे, सिमिलर ग्रुप्स आर ऑन सेम साइड. आर ऑन सेम साइड. कुठे असतात ते? सेम साइडला. कुठे असतात ते? कुठे असतात? आणि कंपाऊंड कसा आहे? मिझो. व्हॉट आर मिझो कंपाऊंड? काय असतात मेझो कंपाऊंड? ज्यांच्यामध्ये काय आहे? कायरल कार्बन आहे. पण ते ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवत नाही. असे कंपाऊंड ज्यांच्यामध्ये कायरल कार्बन आहे पण तरी सुद्धा ते ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवत नाही. सर असं कुठं असतंय? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे मग सॉरी कायरल कार्बन आहे मग त्यांनी ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवायला पाहिजे. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी काय करायला पाहिजे? त्यांनी दाखवायला पाहिजे. नाही. आपण हे पाहिलंय कुठं? जीओसी मध्ये. जर नसेल माहिती तुम्हाला तर जीओसीचा व्हिडिओ नंबर 13 त्याची लिंक तुम्हाला इथे आता फ्लॅश होताना दिसेल. त्याच्यावरती व्हिजिट करा. तुम्हाला त्या ठिकाणी कळून जाईल. काय डाऊट? व्हिडिओ नंबर 13 आहे. ठीक आहे. काय डाऊट इथपर्यंत कळलंय का? कंपाऊंड कसा आहे हा? मिझो. थोडासा कन्सेप्ट इथे मी सांगून जाईल पुढे. ठीक आहे. काय वापरलं तुम्ही? समजा सिस अल्केन. काय वापरलं तुम्ही? समजा जर ट्रान्स वापरला. काय वापरला तुम्ही? जर सिस अल्केन वापरलं तर काय होतं तुमचा? मिझो कंपाऊंड. पहा सिस अल्केन जर वापरला त्याचं काय केलं तुम्ही? हायड्रोजनेशन केलं इन प्रेझेन्स ऑफ निकेल. ऑलरेडी मागे पाहिले, परत लिहितो, स्लाइड रिपीट झाली म्हणून. काय तयार होणार तुमच्याकडे इथे? एरिथ्रो प्रोडक्ट. कोणता प्रोडक्ट होणार? एरिथ्रो प्रोडक्ट. एरिथ्रो प्रोडक्ट म्हणजेच काय तुमचा? कसा आहे तो एरिथ्रो? मिझो. आणि एरिथ्रो म्हणजे काय? सिमिलर ग्रुप सेम साइड. सिमिलर ग्रुप ऑन सेम साइड. ठीक आहे. आणि खालचा कंचा समजा तुम्ही ट्रान्स वापरला. काय वापरला तुम्ही? समजा ट्रान्स वापरला. जर ट्रान्स अल्केन वापरला. कोणता अल्केन वापरला तुम्ही? समजा पहा
ट्रान्स अल्किन जर त्या ठिकाणी यूज केला, त्याचं हायड्रोजनेशन केलं तुम्ही, किंवा आपण त्याला साध्या भाषेत रिडक्शन म्हणूयात. हायड्रोजनचे ऍडिशन म्हणजे हायड्रोजनेशनच असतं. हायड्रोजनचा वापर करून रिडक्शन केलं इथे आपण निकेलच्या प्रेझेन्स मध्ये. कोणता प्रोडक्ट तयार होतो आपल्याकडे? त्रिओ प्रोडक्ट. कोणता प्रोडक्ट होतो? जर इर्थ्रो म्हणजे काय? सिमिलर ग्रुप ऑन सेम साइड. इथे काय असेल? हुशार झाले. सिमिलर ग्रुप ऑन ऑपोजिट साइड. कोणत्या साइडला असतील ते? कोणत्या साइडला असतील ते? ऑपोजिट साइडला. कुठे असणार आहेत? कोणत्या साइडला असतील ते? ऑपोजिट साइडला. कोणत्या साइडला असेल? हायड्रोजनची ऍडिशन कशी होणार? सिन होणार, पण ते जाणार कुठे? ऑपोजिट साइडला. जाणार कुठे? आणि कसा असेल कंपाऊंड तुमचा? रिमिक्स नाही बावळे, रेसिमिक आहे ते. काय ते? रेसिमिक मिक्सचर मिळेल. काय मिळेल आपल्याला? रिमिक्स म्हणतात ते. कंपाऊंड कसं मिळेल तुम्हाला? रेसिमिक. रेसिमिक कसं मिळेल तुम्हाला? रेसिमिक कंपाऊंड. रेसिमिक म्हणजे काय? रेसिमिक पण नाही माहिती तुम्हाला? व्हिडिओ नंबर 12. व्हिडिओ नंबर 12. ठीक आहे. लिंक त्याची इथे फ्लॅश होऊन. नाही झालं? रेसिमिक मिक्सचर डी आणि एल कॉन्फिगरेशन झालं का? आणि एकाच कंपाऊंड मध्ये डी पण आहे तो एल पण आहे, मग काय म्हणायचं त्याला? रेसिमिक मिक्सचर झाले. जीओसी व्हिडिओ नंबर 11 और 12. ओके. जीओसीच्या प्लेलिस्टची लिंक तुम्हाला इथे दिस. व्हिडिओ नंबर 12च आहे ते. 12, 11 जो पण आहे तो तुम्हाला त्याची लिंक तुम्हाला इथे भेटून जाईल. ओके. फ्लॅश होती आता लिंक, ती तुम्ही पाहू शकता. ती तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. काय डाऊट? काय डाऊट? नक्की झालं असलं? झालेलं आहे. रेसिमिक मिक्सचर म्हणजे काय? ठीक आहे. नसेल झालं तर आता सांगतोय. डी आणि एल जर कॉन्फिगरेशन एकाच कंपाऊंड दाखवत असेल, डी आणि एल दोन्ही दाखवतो, त्याच्यामध्ये डेक्स्ट्रो रोटेटरी पण येतो आणि लिओ रोटेटरी कंपाऊंड दोन्ही जर एकत्र गेले काय मिळतं तुम्हाला? रेसिमिक मिक्सचर. काय मिळतं तुम्हाला? सर एवढं सगळं सांगितलं, एक्झाम्पल कोण घेणार? मीच घेणार. पहिलं कोणाचं घेऊयात आपण? सिसचं. कोणाचं घेऊयात आपण? सिसचं. कोणाचं घेऊयात पहिल्यांदा? सिस. हो हो. फिस फिस नक करू तुम्ही. साप आहे का तुम्ही? हा, इच्छाधारी नागिन. पा समजा अल्किन घेतलाय, कसं घ्यायचं तुम्हाला? सिस अल्किन. कसं घ्यायचंय? पा तुमचे हायड्रोजन कुठे आले? हायड्रोजन कुठे आले? सेम साइड. आले का सेम साइड? आले का सेम साइड? आले का सेम साइड? नक्की. पहा कोणासोबत रिएक्शन केली आपण? H2 सोबत. इन प्रेझेन्स ऑफ निकल. इन प्रेझेन्स ऑफ निकल. प्रोडक्ट कसा होणार आपला? इर्थ्रो. प्रोडक्ट कसा होणार? पहा, कार्बन त्याला कोण अटॅच आहे? कार्बन त्याला कोण अटॅच आहे तुमचा? CH3. इर्थ्रो प्रोडक्ट म्हणजे येणारा हायड्रोजन कसा असेल? सेम साइडला. येणारा हायड्रोजन कसा असेल? पहिल्यांदा हे जे हायड्रोजन आहेत ते काढून घेतले. पहा याचा एक हायड्रोजन आहे आणि याचा एक हायड्रोजन. दुसरा कार्बन हा. कळतंय? कळतंय का? हे असं कसं आलंय? कळलंय का? नाही कळलं? पहा ह्या कंपाऊंडला मी असं उभं केलं. काय केलं? या कंपाऊंडला मी उभं केलं. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. कोणतं प्रोजेक्शन? पहा समजा उभं केलं तर खाली कोण येईल तुमचा? खाली कोण येणार तुमचा? CH3. ओके. CH3 खाली आहे. वरती कोण जाणार? हा इकडचा CH3 वरती. हा H पहा. ठीक आहे. हा H इकडे येईल. सरळ फिरू डायरेक्ट त्याला. असं केलं तरी काय फरक नाही, पण ठीक आहे चला. H. काय डाऊट? अहो काय डाऊट? कळलं का? आता येणारा जो H याच्यातला त्याची ऍडिशन कशी होणार? सिन ऍडिशन. ऍडिशन कशी होणार त्याची? सिन ऍडिशन. आणि दोघे पण कुठे असतील असे? दोघे पण कुठे असतील असे? सर असं नाही, जरा वेगळं काहीतरी घेऊन सांगा म्हणजे आमच्या लक्षात येईल लगेच. सिन इर्थ्रो. ठीक आहे. पहा दुसरा एक कंपाऊंड घेऊयात आपण. फॉर एक्झाम्पल CH3 CH2 C. Hच्या ऐवजी आपण काय घेऊयात आता? Hच घेऊयात. डबल बॉन्ड CH CH2 CH3. रिएक्शन केली H2 सोबत इन प्रेझेन्स ऑफ निकेल. इन प्रेझेन्स ऑफ निकेल. आता पहा मी काय केलं? H2 ऍड करण्याऐवजी मी काय करतो या ठिकाणी? पहा D2 ऍड करतो. काय करतो? D2. D2 म्हणजे काय? ड्यूटेरियम. काय ऍड केला? फक्त ड्यूटेरियम. काय ऍड केला? फक्त ड्यूटेरियम. बोला. डबल बॉन्ड वरती कोण आहे तुमच्याकडे? इथे CH2 आणि वरती खाली कोण आहे तुमच्याकडे? CH2 आणि CH3. या दोन कार्बनचे दोन्ही हायड्रोजन हायड्रोजन हायड्रोजन. आणि आलेला ड्यूटेरियम तुमचा सेम साइडला.
कुठे आलं दोन्ही पण सेम साइड. कुठे आले दोन्ही पण, कुठे आले दोन्ही पण, दोन्ही सेम साइडला आले. काय म्हणणार तुम्ही त्याला? इरिथ्रो. काय म्हणणार तुम्ही त्याला? काय म्हणणार तुम्ही त्याला? काय डाऊट? आणि कसा आहे हा? मिझो आहे. कसा आहे हा? मिझो. कसा आहे हा? कसा असणार आहे हा? मिझो. एनी डाऊट? अहो एनी डाऊट? ठीक आहे. आता सर मिझो कशावरनं ठरवलं? आर आणि एस कॉन्फिगरेशन. कोणतं कॉन्फिगरेशन? क्लॉकवाईज असेल तर आर, अँटी क्लॉकवाईज असेल तर एस. ॲटॉमिक मास वरनं ठरवतो आपण ते, बरोबर? ठीक आहे. कोणाचा ॲटॉमिक मास जास्त त्याला तसा प्रेफरन्स आपण त्या ठिकाणी देत असतो. समजते? नक्की का? काय डाऊट? जाऊ का पुढे? अहो जाऊ का पुढे? नक्की. हे झालं तुमचं मिझो. नेक्स्ट काय तुमच्याकडे? हे झालं सिस. आता काय करायचं तुम्हाला? ट्रान्स. काय करायचं आता तुम्हाला? बोला. ट्रान्स मध्ये काय होतं? ऑपोजिट साइडला काय होणार तुमच्या ते? ऑपोजिट साइडला. सर म्हणजे कसं पहा, सी डबल बॉन्ड सी, सी डबल बॉन्ड सी, CH3 H H CH3. पहा बरं गेले का ऑपोजिट साइडला. याला काय म्हणणार आपण? ट्रान्स. काय म्हणणार याला आपण? ट्रान्स अल्केन. कोणाची ऍडिशन करायची? H2 ची. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? निकेलच्या प्रेझेन्स मध्ये. निकेलच्या प्रेझेन्स मध्ये केल्यावरती काय होणार तुमचा? रेसिमिक मिक्सचर मिळेल. काय मिळणार तुम्हाला? रेसिमिक मिक्सचर. आणि कसा असेल तुमचा तो? थ्रिओ. कसा असणार तो? बोला. वरती कोण आहे तुमच्याकडे? CS. खाली कोण आलाय तुमचा? CS. बोला. ह्या कार्बनला कोण आहे एकीकडे? H अटॅच्ड आहे आणि इकडे कोण आहे तुमचा? H. आणि हा जो H2 आलाय, थांबा थांब ना, एक आहे ऍडच नाही केला अजून बाळा. हा जो H2 आलाय, एक H तुमचा इकडे जाईल, बरोबर, आणि दुसरा H तुमचा इकडे जाईल. दॅट इज काय झालं? हे कॉन्फिगरेशन तुमचं ऑपोजिट आले का? HH. अहो आले का? नक्की आले? 100%. काही डाऊट? कळले का? कलरवर आता लगेच लक्षात येईल. सिमिलर ग्रुप कुठे आले तुमचे? ऑपोजिट. सिमिलर हायड्रोजन कुठे आले तुमचे? ऑपोजिट. कळतंय? नक्की? अहो कळतंय का? सी डबल बॉन्ड हो, सी डबल बॉन्ड सी. एकच मिनिट, अल्किन काढायचं. CH3 H H CH3. तोच आला का परत? रिॲक्शन केले मी D2 सोबत. प्रोडक्ट काढायला जमेल का? प्रोडक्ट काढायला जमेल का? देऊ का? हा, टीटीएम घ्या ना, काय नाही, सेम होणार, फक्त काही फरक नाही होणार. हायड्रोजनच येतो. ठीक आहे सर. आता हा एकच तुम्ही म्हणले रेसिमिक मिक्सचर मिळेल. हा समजा डेक्स्ट्रो, दुसरा काय असेल? लिओ. हा डेक्स्ट्रो, दुसरा काय असेल? लिओ. दोघांचं कॉम्बिनेशन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. हा डेक्स्ट्रो तो दुसरा काय असेल? हा डेक्स्ट्रो दुसरा काय असेल? लिओ असेल. कळतंय का? अहो कळतंय का? अहो कळतंय का? नक्की? ड्यूटेरियम घेऊ का? D2 घेऊया. चला, तुम्ही म्हणताय तुमच्यासाठी D2 घेतला. काय घेतला तुम्ही? काय डाऊट? थांब ना, मैं चेंज करता हूँ ना इधर. क्यों तो काळजी क्यों करती है? घे. खुश का? काय डाऊट इथपर्यंत? समजलंय का? अहो नक्की कळाले. सिमेट्रिकल ऍडिशन अल्केन असेल ऍडिशन कशी होती? सिन ऍडिशन. आणि कंपाऊंड कसा होतो? मिझो कंपाऊंड. कंपाऊंड कसा होतो? कंपाऊंड कसा होतो? मिझो कंपाऊंड. काय डाऊट? हे कोणाच्या केसमध्ये झाले सगळं? सिमेट्रिकल. सिस्ट्रान्स पण कोणते सिस्ट्रान्स? सिमेट्रिकल सिस्ट्रान्स. जर अनसिमेट्रिकल असेल तर काय होतं? फक्त ऑपोजिट होतं. अनसिमेट्रिकल असेल तर ऑपोजिट. म्हणजे जर तुम्ही सिस वापरला, काय वापरला तुम्ही या ठिकाणी? सिस अल्केन वापरला. काय वापरला तुम्ही? समजा सिस अल्केन वापरला, तर त्याचं काय केलं तुम्ही? H2 सोबत रिॲक्शन केली. काय तयार होतं तुमच्याकडे? रेसिमिक मिक्सचर. काय तयार होतं तुमच्याकडे? काय तयार होतं तुमच्याकडे? आणि कसं असतं हे? एरिथ्रो.
रेसिमिक आहे पण कसं आहे, रेसिमिक आहे पण कसं आहे, एरिथ्रो. एरिथ्रो म्हणजे काय बरं, सेम ग्रुप ऑन सिमिलर ग्रुप ऑन सेम साइड. सोरेचे शब्द जरा वेगवेगळे. काय डाऊट, काय डाऊट, नक्की कळालंय का? आता समजा काय तुमच्याकडे ट्रान्स अल्केन वापरला, काय वापरला तुम्ही, समजा काय वापरला तुम्ही, रिडक्शन केलं कोणासोबत, हायड्रोजन सोबत, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, निकेल सोबत. ठीक आहे, काय मिळतो तुम्हाला, इथे सुद्धा रेसिमिक मिक्सचर मिळतं. काय मिळतं तुमच्याकडे, फक्त कसं असतं हे, थ्रिओ. आणि कसं असतं बोला, थ्रिओ म्हणजेच काय, सिमिलर ग्रुप कुठे, ऑन 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 ऑपोजिट साइड, ऑन ऑपोजिट साइड. काय डाऊट, फरक कळलाय का दोघांमध्ये, फरक कळलाय. मग अशी काय होतं त्या ठिकाणी आपल्याला मिझो कंपाऊंड मिळतात. आता मिझो मिळतोय का, अहो मिझो मिळतोय का, नक्की काय मिळतंय आपल्याला इथे, रेसिमिक मिक्सचर. काय मिळतंय आपल्याला, काय मिळतंय आपल्याला, जाऊ का पुढे, देऊ का एक्झाम्पल. पहिले काय आपल्याकडे सिसचं एक्झाम्पल, कोणाचं एक्झाम्पल घ्यायचं आपल्याला, थांबा, कलर, कलर कोणता वापरला विसरलो, काय काय, निऑन नको वापरू. ठीक आहे, आता एवढ्यासाठी फक्त जाऊ दे, एवढंच फक्त, परत नाही वापरत, बस का तुमच्यासाठी. समजा असं आलं की नाही तुमच्याकडे, ठीक आहे, कोणासोबत रिएक्शन करा, D2 सोबत करा, कोणासोबत करा, इन प्रेझेन्स ऑफ निकेल. बोला काय होईल, काय तयार होईल तुमच्याकडे, इथे कोण आहे, CH2 CH3 आणि वरती कोण आहे तुमच्याकडे, CH3. जर कोणत्या टाईपचा झालाय बरं हा, सिस, हा काय असेल समजा तुमचा सिस असेल, काय असेल हा समजा सिस असेल. जर सिस असेल तर काय होणार तुमच्याकडे, सिस अल्केन वापरला, रेसिमिक मिक्सचर कसा असेल तो, एरिथ्रो. कसा असेल तो, एरिथ्रो. बरोबर, H आलेला D2 आणि मिक्सचर कसा असणार, रेसिमिक. म्हणजे हा समजा डेक्स्ट्रो आहे तर दुसरा काय असेल तुमचा, दुसरा काय असेल तुमचा, कळतंय, कळतंय का, सेम साइडला आहे फक्त, हा इकडे येतो इकडे. डेक्स्ट्रो हा काय झाला तुमचा, लिओ. डेक्स्ट्रो हा काय झाला तुमचा, लिओ. काय डाऊट, काय डाऊट, नक्की. दुसरा घेऊ का, दुसरा घेऊ का, कसे आहेत हे, अनसिमेट्रिकल आहेत का, डबल बॉन्डच्या इकडे पहा एक कार्बन, डबल बॉन्डच्या तिकडे पहा दोन कार्बन, आहे का सिमेट्रिकल, नाही. हा कसा आहे, हा अनसिमेट्रिकल. कसा आहे हा, कसा आहे हा, ठीक आहे, दुसरा घ्या चला, अनसिमेट्रिकल. ठीक आहे, हा समजा काय, समजा आता तुमचा ट्रान्स आहे, हा काय, हा तुमचा ट्रान्स अल्केन आहे. तुम्हाला सर्वरच खालचं सारखं, अरे ते फॉर्म्युला सेम आहे पण तू सिस आहे, हा काय ट्रान्स. तर कुठं दिलंय, मी लिहिलं ना सिस ट्रान्स, कळलं का. कोणासोबत करायची, T2, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, निकेल. काय मिळेल बोला, CH3 CH2 CH3 बरोबर, H बरोबर, कळतंय. हा झाला समजा डेक्स्ट्रो. लिओ काय असेल तुमच्याकडे, CH2 CH3. ठीक आहे, बोला, H कळतंय का. एक डेक्स्ट्रो तर दुसरा काय असेल तुमचा, लिओ. एक डेक्स्ट्रो तर दुसरा काय असेल तुमचा, लिओ. एखाद्याने जर डायरेक्ट PDF पाहिले ते म्हणाल हे काय ठीक आहे, काय डाऊट. आता पहा समजा काय झालं, मोर दॅन वन डबल बॉन्ड आले, काय आले, मोर दॅन वन. इफ 2 or more than 2 double bonds are present, the double bond having less steric hindrance is reduced. समजा काय केलं पहा तुम्ही, येलो बस, ठीक आहे. पहा समजा तुम्ही काय केलं, असा कंपाऊंड घेतला, C डबल बॉन्ड C CH3 H 1 2 3 4 H आणि CH2 CH3. C डबल बॉन्ड CH CH2 CH3. पहा बरं झाले का, जास्त डबल बॉन्ड झाले का, इथे एक डबल बॉन्ड आहे, इथे एक डबल बॉन्ड आहे का, असं झालं. आणि तुम्ही समजा एकच H2 वापरलाय, काय वापरलं तुम्ही, समजा इन प्रेझेन्स ऑफ निकेल. काय केलं तुम्ही, फक्त एकच H2 वापरला, दोन वापरले तर हा पण रिड्यूस होईल, हा पण रिड्यूस होईल, त्यात काय डाऊट,
नाही, पण समजा एकच H2 टाकलाय आणि 2 डबल बॉन्ड आहे, तर रिडक्शन कोणाचं होतं किंवा ऍडिशन कोणाची होती? हायड्रोजनची. सिन ऍडिशन कुठं होते? जिथे स्टेरिक हिंड्रन्स कमी, जिथे स्टेरिक हिंड्रन्स कमी. हा पहा, याच्या बाजूला पाहिलं तर पहा, या साईडने कोण आहे? फक्त CH3. याच्या या बाजूने पहा बरं, मोठा ग्रुप आहे. कळतंय का? कळतंय का? इकडे आहेच हा ग्रुप आणि ह्याच्या इकडे हा आहे, पण कॉर्नरला पहा, इकडे कोण आहे? CH3, तिकडे कोण आहे तुमचा? CH2 CH3. आहे का बल्कियर ग्रुप? आहे का? बल्कियर ग्रुप जास्त, येणाऱ्या हायड्रोजनला जागा कमी, मग तो इथे इकडे शिरेल का? गर्दीत. तो काय म्हणेल? मी आपला इकडे जातो. मी काय करतो? आपला इकडे जातो. मग काय तयार होईल पहा, CH3 CH2 CH2. सर मग याचं काय? काय आता बिचारायला ठेवा तसंच, काय डाऊट? पण इथे जर 2H2 वापरला असतं तर मग हा रिड्यूस झाला असता. कळतंय का? जिथे स्टेरिक हिंड्रन्स कमी तिथे जाऊन तो अटॅच होईल. पण समजा सर असं झालं, एक डबल बॉन्ड आहे, एक ट्रिपल बॉन्ड आहे, मग काय करायचं? काय झालं समजा, एक डबल बॉन्ड आहे, एक ट्रिपल बॉन्ड आहे, त्याच्यामध्ये कोणाचं होतं त्या ठिकाणी रिडक्शन? रिडक्शन कोणाचं होतं? ट्रिपल बॉन्डचं. कोणाचं होतं? ट्रिपल बॉन्डचं रिडक्शन होतं, डबल बॉन्डचं होत नाही. डबल बॉन्डचं रिडक्शन करणं अवघड आहे, ट्रिपल बॉन्डचं सोपं आहे. पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर जास्त. ठीक आहे, कळतंय का? डबल बॉन्ड असेल तर हायब्रिडायझेशन काय होतं? SP. कार्बन कार्बन डबल बॉन्ड काय होतं? sp2. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड काय होतं? sp. पर्सेंटेज ऑफ एस कॅरेक्टर कुठे जास्त आहे? अरे असं समजा S आणि प्लस P मिळून 100 होतं. किती होतं? 100. P चे 2 S चं 1 म्हणजे किती झालं? S चं किती झालं? 33.3%. आणि उरलेलं कोणाचं झालं? सगळं P चं झालं. उरलेलं कोणाचं झालं? सगळं इथं S आणि P मिळून 100 होतात, म्हणजे S चं किती? 50 आणि P चं किती? आणि समजा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, हायब्रिडायझेशन sp3, याचं किती? 25. तर याचं किती असणार? 75. एस कॅरेक्टर कोणाचं जास्त आहे? ज्याचं एस कॅरेक्टर जास्त त्याचं रिडक्शन करणं सोपं. कळतंय का? कळतंय का? हे पण सांगितलं होतं ना मी, सांगितलं होतं. हा, नाही म्हणायचंच नाही, सगळं झालंय बाळा. ठीक आहे, काय डाऊट? काय डाऊट? कोणाचं रिडक्शन होणार तुमचा? ट्रिपल बॉन्डचं. फॉर एक्झाम्पल पहा, असा कंपाऊंड आहे तुमच्याकडे. ठीक आहे, तर बोला रिडक्शन कोणाचं होईल तुमच्याकडे? ट्रिपल बॉन्डचं. कोणाचं होणार? मग सर डबल बॉन्डचं काय करायचं? तसंच ठेवायचं. काय करायचं त्याला? तसंच ठेवायचं. समजा एक H2 वापरला, काय केलं मी? एक H2 वापरला, काय केलं मी? फक्त पहा, नीट चेक करा. काय केलं मी? समजा एक H2 वापरला, काय केलं मी? समजा एक H2. पहा, थांबा, इथे लिहितो. काय केलं मी? समजा एकच H2 वापरला, काय केलं मी? एक H2 वापरला, तर काय कोणाचं रिडक्शन होणार? ट्रिपल बॉन्डचं. कोणाचं रिडक्शन होणार? कोणाचं होणार? H2 किती आहे? एकच आहे ना H2. एक H याला, एक H याला. ट्रिपल बॉन्ड त्याचं कन्वर्जन कशामध्ये होईल? डबल बॉन्ड. कशामध्ये होईल? डबल बॉन्ड. पण मी समजा 2H2 वापरले, काय वापरले मी? 2H2. तर मात्र प्रोडक्ट काय होईल तुमचा? अशा पद्धतीचा होईल. बरोबर का? हा होईल ना. आणि समजा 3H2 वापरले तर हा पण डबल बॉन्ड तुमचा निघून जाईल. कळतंय का? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये केली रिएक्शन? निकेल. सर पॅलेडियम, पॅलेडियम. काय डाऊट? फरक कळलाय का? फरक कळलाय? इथे काय केलं आपण? बोला, इथे काय केलं? एकच H2 वापरले. इथे काय केलं आपण? इथे काय केलं आपण? 2 H2 त्या ठिकाणी वापरले. हा 2 आहे बरं का, 2. साप नाही तो. काय डाऊट? अहो काय डाऊट इथपर्यंत? नक्की. नेक्स्ट काय? बाय रिडक्शन ऑफ अल्किन्स बाय हायड्रोबोरेस अँड ऍसिडिफिकेशन. आता पहा, अल्किन पासूनच फक्त काय करायचं आपल्याला? B2H6 सोबत रिएक्शन करायची. कोणासोबत करायची? अल्किन, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. अल्किन कोणासोबत रिएक्शन केली आपण? डायबोरेन. B2H6 झाला का? हा कुठे झाला? पी ब्लॉक. कुठे झाला हा? पी ब्लॉक. B2H6 काय तुमचा? BH3 च्या डबल ना. आणि काय म्हणतो याला आपण? डायबोरेन. याचं प्रिपरेशन पाहिलंय, याच्या केमिकल प्रॉपर्टीज, याची रिएक्टिव्हिटी सुद्धा आपण ऑलरेडी पाहिलंय का? रडतो काय? लाल झाले डोळे पार. ठीक आहे, ओके. आता डायबोरेन वापरा कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? टेट्रा हायड्रोफ्युरॅन असं लिहितात. टेट्रा हायड्रोफ्युरॅन फॉलोड बाय रिएक्शन विथ ऍसिड. पहिल्यांदा याच्यासोबत रिएक्शन करायची,
आणि नंतर काय करायचं तुम्हाला, ही झाली स्टेप 1. थांबा, असं लिहू का, सोपं झालं, थांबा. पहा, अल्केनची रिॲक्शन केली. पहिल्यांदा कोणासोबत रिॲक्शन करायची अल्केनची, B2H6 सोबत. कोणासोबत करायची, B2H6. B2H6 कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, टेट्राहायड्रोफ्युरा. आणि नंतर कोणासोबत करायचं, ऍसिडिफिकेशन करायचं. त्याचं काय करायचं, त्याचं ऍसिडिफिकेशन. कोण मिळणार तुम्हाला, अल्केन. कोण मिळणार तुम्हाला, कोण मिळणार तुम्हाला, ऍसिडिफिकेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऍसिड. आता पहा, ऍसिडची समजा ऍडिशन केली, पहा ऍसिड फॉर एक्झाम्पल किंवा COOH. आता काय होतं पहा, अल्केन आहे म्हणजे कार्बन कार्बन काय तुमच्याकडे, कार्बन कार्बन काय तुमच्याकडे, डबल बॉन्ड. कार्बन कार्बन काय तुमचा, डबल बॉन्ड. काय डाऊट, याचं काय केलं आपण, रिडक्शन केले. काय केलं आपण याचं, किंवा रिॲक्शन केली कोणासोबत, हायड्रोबोरेशन ऍसिडिफिकेशन केलं आपण. पहा, पहिल्यांदा काय केलं आपण, B2H6 सोबत रिॲक्शन केली. कोणासोबत केली, इन प्रेझेन्स ऑफ टेट्राहायड्रोफ्युरा. नंतर कोणासोबत केली, ऍसिड सोबत. कोणासोबत केली, B2H6 मधून एक H+ मिळतो, एक H मिळेल एका कार्बनला. ऍसिड मधला हा एक H+ मिळेल दुसऱ्या कार्बनला. ओके, एक H तुमच्या B2H6 मधला आणि एक H तुमच्या ऍसिड मधला. फायनली प्रोडक्ट पहा तुमचा तयार होईल, CH3 सिंगल बॉन्ड CH3 म्हणजे अल्केन. कळतंय, एक H कोण देतो तुमचा, B2H6, आणि एक H कोण देतो तुमचा, ऍसिड. कोण देतं, ऍसिड देतं. कळतंय, कळतंय. सर नक्की कोणी कोणता दिला, या कार्बनला कोणी दिला आणि या कार्बनला कोणी दिला, बरोबर. प्रश्न आहे ना, समजा अनसिमेट्रिकल असेल, सिमेट्रिकल असेल तर विषयच नाही, इकडे द्या ना इकडे द्या सेम येणार. पण अनसिमेट्रिकल असेल तर याला कोणी दिला आणि, बरोबर. कळतंय, समजतंय का, अहो कळतंय का, नीट बस. जायचं पुढे. पहा, फॉर रिडक्शन ऑफ अल्किन बाय हायड्रोबोरेशन फ्रॉम रिडक्शन. झालं ना आत्ताच, डबल झालं का, डबल झालं, थांबा. काय नाही, बरं झालं डबलचं, झालं डबल. घ्या एक्झाम्पल, चला. CH3 CH डबल बॉन्ड CH CH3 कोणासोबत करायचंय, बोला, B2H6 इन प्रेझेन्स ऑफ टेट्राहायड्रोफ्युरॅन आणि नंतर ऍसिड CH3 COOH. जमेल का प्रोडक्ट काढायला, प्रोडक्ट काढायला जमेल का, प्रोडक्ट काढायला जमेल का, नक्की. लगेच काढता का घरी गेल्यावर काढता, घरी काढा, ठीक आहे, चालतंय, मला काय हरकत. घ्या, हायड्रोजनची ऍडिशन कशी आहे, म्हणजे कशी आहे, सेम साइडने, दोघे एकतर पुढून दोन्ही एकतर मागून, दोन्ही साइडनी होणार नाही, एकीकडून एक तिकडून असं होणार नाही. नेक्स्ट पहा, हायड्रोजन फ्रॉम B2H6 गेट ऍडेड टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड हॅव्हिंग, ज्याच्याकडे हायड्रोजन कमी त्याच्याकडे कोणाचा H जाणार, B2H. ज्याच्याकडे हायड्रोजन जास्त, मोरे, मोरे कोणी, नाही नाही मोर, सॉरी, ज्याच्याकडे मोरे हायड्रोजन, सॉरी मोर हायड्रोजन, त्याच्याकडे कोणाचा त्याच्याकडे कोणाचा H जाणार, ऍसिडचा. कोणाचा जाणार, ऍसिडचा. कोणाचा जाणार, ऍसिडचा जाणार. काय डाऊट, काय डाऊट, समजले. ओके, मोरे हायड्रोजन कडे कोणाचं जाणार, मोर. मोर हायड्रोजन ज्याच्याकडे आहेत, डबल बॉन्डच्या दोन्ही साईडला पाहिजे, डबल बॉन्डच्या दोन्ही साईडला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल असं आहे, याच्याकडे एक हायड्रोजन आहे, याच्याकडे दोन हायड्रोजन आहे. सर एक्झाम्पलच घेऊन टाका ना, घेऊ की, चला. पहा, C डबल बॉन्ड C CH3 CH CH2. कळलं का, अहो कळलं का. ह्याची रिॲक्शन केली आपण कोणासोबत, B2H6 सोबत इन प्रेझेन्स ऑफ टेट्राहायड्रोफ्युरॅन. आणि नंतर कोणासोबत केली आपण, CH3 COOH. ठीक आहे, बोला, B2H6 मधून जो हायड्रोजन रिलीज होणार आहे तो कोणाकडे जाईल, ज्याच्याकडे हायड्रोजन काय कमी, म्हणजे याच्याकडे जाईल. बरोबर का, अहो बरोबर का, नक्की. आणि CH3 इथला हा हायड्रोजन कोणाकडे जाणार, याच्याकडे जाणार. कळतंय का, नक्की फरक कळतोय दोघांमध्ये, नक्की. घेऊ का पुढे, CH3. सर हे असं का सांगताय बरं तुम्ही, सर तुम्ही हे असं का सांगताय. आता आपण इथे 2 स्टेप करतोय, कदाचित क्वेश्चन मध्ये तुम्हाला एकच स्टेप केलेली असेल, क्वेश्चन मध्ये काय केली असेल, हाच कंपाऊंड आहे आणि एक स्टेप केली. काय विचार करतो, पहा तोच कंपाऊंड फक्त काय केली आपण एक स्टेप. म्हणजे याचा फायदा काय पहा,
CH3 CH डबल बॉन्ड CH2 आणि त्यांनी एवढंच दिलं प्लस B2H6 इन प्रेझेन्स ऑफ टेट्रा हायड्रोफ्युरॅन, बरोबर. आणि आन्सर्स मध्ये तुम्हाला पहा, समजा ए आणि बी दोन ऑप्शन आहे तुमच्याकडे, तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये रिडक्शन होणार आहे. काय होणार आहे याच्यामध्ये? रिडक्शन होणार आहे. पण समजा तुम्हाला दोन प्रोडक्ट दिले असे CH3 CH2 CH2, ठीक आहे, कळतंय? असा एक प्रोडक्ट ते देऊ शकतात, ओके. किंवा असा प्रोडक्ट देतील पहा, CH3 CH CH3, कळतंय? कळतंय? ह्याच्यातली स्टेप 1 कोणाची असेल? B2H6 म्हणजे काय होणार? लेस नंबर ऑफ हायड्रोजन. लेस नंबर कोणाला ह्याच्याकडे, म्हणजे दिस इज युअर आन्सर. हे तुमचा आन्सर, हे तुमचा आन्सर नाही. कळतंय का? कळतंय प्रश्न कसा येऊ शकतो? म्हणून मोर नंबर कोण देतो? तुमचा ऍसिड. मोर नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम ज्याच्याकडे, त्याच्याकडे कोणाचा एच जातो? तुमच्याकडे ऍसिडचा. त्याच्याकडे लेस नंबर ऑफ हायड्रोजन, त्याकडे कोणाचा एच जातो? B2H6. कोणाचा जातो? B2H6. कोणाचा जातो? B2H6. काय डाऊट? काय डाऊट? नेक्स्ट पहा, प्रिपरेशन ऑफ अल्केन. B2H6 कार्बन कार्बन, ठीक आहे. आता समजा स्टेरिक हिंड्रन्सचा फॅक्टर जर घेतला, ज्याच्याकडे काय आहे? मोर स्टेरिक हिंड्रन्स, ज्याच्याकडे काय आहे? मोर स्टेरिक, त्याच्याकडे कोणाचा हायड्रोजन जाईल? ज्याच्याकडे लेस स्टेरिक हिंड्रन्स, त्याच्याकडे कोणाचा जाईल? कोणाचा जाईल तुमच्याकडे? अहो कोणाचा जाईल? कोणाचा जाईल? ऍसिड. फॉर एक्झाम्पल पहा, CH3 C डबल बॉन्ड H H CH2 CH3, ठीक आहे. आपण ह्याची रिॲक्शन केली आहे. फॉर एक्झाम्पल पहा, B2H6 सोबत इन प्रेझेन्स ऑफ टेट्रा हायड्रोफ्युरेन, आणि सेकंड केलं आपण CH3 COOD, ठीक आहे. ड्यूटेरियम घेतला, समजण्यासाठी सोपं जाईल. पहा काय होईल त्या ठिकाणी, CH3 C सिंगल बॉन्ड C CH2 CH3. बोला कोणता हायड्रोजन कुठे जाईल? B2H6 कोणाकडे जाईल? ज्या ठिकाणी स्टेरिक हिंड्रन्स जास्त. इकडे काय? CH3. इकडे कोण आहे? C2 CH2 CH3. स्टेरिक हिंड्रन्स काय इथे? जास्त, म्हणजे इथे कोणाचा येणार? हायड्रोजन. आणि इकडे कोण येईल? तुमचा ड्यूटेरियम. कळलं का? फरक कळलाय का? दोघांमध्ये फरक कळलाय? समजलंय? तिथं स्टेरिक हिंड्रन्स कमी, तिथं कोणाचा? ऍसिडचा. जास्त, तिथं कोणाचा? B2H6. तिथं कोणाचा? B2H6. काय डाऊट? काय डाऊट? समजतंय? अवकळतंय का ताई? नक्की चेहरा दाखवा. काय डाऊट? इथपर्यंत काय डाऊट? देऊ का एक्झाम्पल एखादा होमवर्कला? अहो देऊ का? या ठीक आहे, होमवर्कला नाही देत, DPP मध्ये देतो. या नेक्स्ट काय तुमच्याकडे? बाय विल्किन्सन्स कॅटलिस्ट. काय कोण वापरायचं तुम्हाला? कोणासोबत रिएक्शन करायची? अल्किन सोबत. कोणासोबत करायची? अल्किन सोबत. अल्किनचं काय करायचं? हायड्रोजन रिडक्शन करायचं. फक्त काय वापरायचं तुम्हाला आता? कॅटलिस्ट. कोण वापरायचं तुम्हाला कॅटलिस्ट? विल्किन्सन कॅटलिस्ट. म्हणजेच का पहा, ट्रायफिनाइल फॉस्फिन, थांबा, ट्रायफिनाइल फॉस्फिन, ठीक आहे. कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे, होईल नंतर. कोऑर्डिनेशन चॅप्टर झालं क्लिअर, ओके. किंवा डाय इमिड. इमिड म्हणजे काय रे? इमिड झाले का तुमचं? पहा बरं, इमिड झाले. N2H2 इमिड. काय डाऊट? अल्किन सोबत काय तयार होईल तुमच्याकडे? अल्केन तयार होईल. काय तयार होईल तुमच्याकडे? काय तयार होईल तुमच्याकडे? अल्केन. एक्झाम्पल देऊ का? एक्झाम्पल देऊ का? पुढे आहे काय? जागा आहे आपल्याकडे? आहे जागा, ठीक आहे. एक मी करतो, एक तुम्ही करा. पहा कोणाची ऍडिशन करायची आपल्याला? PH3 RHCl. Cl लिहा, नका लिहू, काय फरक नाही, ठीक आहे. तो बाहेरचा तुमचा काउंटर आयन आहे, ठीक आहे. याची रिॲक्शन केली. किंवा डायमिन म्हणजे काय? N2H2. काय मिळणार तुम्हाला? अल्केन मिळेल. CH3 CH2 CH2 CH3. कळतंय? कळतंय का? नक्की. एक्झाम्पल देऊ का तुम्हाला एक होमवर्कला? घ्या बरं सोडून.
ठीक आहे, काय करायचं याच्यामध्ये, काय 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 नाही, याच्या हायड्रोजनचे ऍडिशन केले आपण इथे, H2 लिहायचं राहिलं, थांबा. अगं बाई थांब, लिहितो. प्लस H2 करा इथे. काय कन्फ्युजन आहे, सरळ सरळ डायरेक्ट हायड्रोजन, याच्यात काय मेकॅनिझम वगैरे नाही, एवढंच आहे फक्त, बस संपलं. काय म्हणली, हा ना. नेक्स्ट कोणासोबत करायची, ग्रिग्नार्ड रिएजंट. कोणापासून बनवायचं तुम्हाला, आता पहा काय काय ग्रिग्नार्ड रिएजंट काय पहा, RX100 नाही, जो तुमचा अल्किल हॅलाइड आहे, जो काय तुमचा, तुझ्या रॅन्डमनेसला जरा कंट्रोल कर, अजून 6 मिनिटं आहे आपल्याकडे. ठीक आहे, काय तुमच्याकडे RX म्हणजे काय, पुढचं बोलल बाळा, लय डेंजर आहे. RX म्हणजे काय, तुमचा अल्किल हॅलाइड. कोणासोबत रिएक्शन करता तुम्ही ज्यावेळेस याची मॅग्नेशियम करता, मॅग्नेशियम सोबत इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करता, ड्राय इथर म्हणजेच काय असतो तुमचा इथेनॉल, काल सांगितलं ड्राय इथर म्हणजेच काय असतो तुमचा इथेनॉल. अल्किल हॅलाइडची रिएक्शन मॅग्नेशियम सोबत करायची, हा मॅग्नेशियम काय होतो, अल्किल आणि हॅलाइडच्या मध्ये जाऊन बसतो, दोघात तिसरा, दोघात तिसरा, काय झालं, दोघांमध्ये हा मॅग्नेशियम तिसरा येऊन बसला, होतं ना असं, दोघांमध्ये तिसरा, कॉलेजला होता असं तुमच्या, दोघांमध्ये तिसरा येतो, मग सगळे गडबड होते, पण इथं गडबड नाही करत, हा मदत करतो. हा शाळेत पण होतो, अशी कोणत्या शाळेत होते तू खराब. हा का, बरं बरं बरं, RMJ दोघात काय झालं, तुमचा मॅग्नेशियम येऊन बसला. मग हा जो आहे याला म्हटलं जातं ग्रिग्नार्ड रिएजंट. काय म्हणतात त्याला, ग्रिग्नार्ड्स रिएजंट. काय म्हणतात त्याला, ग्रिग्नार्ड्स. आणि हा ज्या वेळेला वॉटर सोबत रिॲक्ट करतो त्याच्यापासून अल्केन मिळतात. काय मिळतात, आता वॉटर सोबतच करतो का, तर नाही, तुमचा कोणताही कंपाऊंड ज्याच्यामध्ये हायड्रोजन हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटमला अटॅच्ड आहे, हायड्रोजन हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऍटमला अटॅच्ड आहे, अशा कंपाऊंड सोबत ज्यावेळेस ग्रिग्नार्ड रिएजंट रिएक्शन करतो, अल्केन तयार होतो. काय तयार होतो तुमच्याकडे, ग्रिग्नार्ड रिएजंट कळाले, यालाच ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड म्हणतात. काय म्हणतात ह्यालाच, अल्किल ग्रुप म्हणून ऑर्गॅनो, मेटल आलाय म्हणून मेटॅलिक कंपाऊंड, ऑर्गॅनो मेटॅलिक कंपाऊंड, किंवा अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड. काय म्हणा ह्यालाच, काय म्हणा त्याला, अल्काइल मॅग्नेशियम, अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड, अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड. याची रिएक्शन कोणासोबत करायची, कंपाऊंड हॅव्हिंग ऍसिडिक हायड्रोजन, त्याच्याकडे काय आहे, ऍसिडिक हायड्रोजन आहे, ऍसिडिक हायड्रोजन म्हणा, किंवा हायड्रोजन अटॅच टू हायली इलेक्ट्रो नेगेटिव्ह ऍटम, त्याला काय म्हणणार आपण, ऍसिडिक हायड्रोजन. आणि काय तयार होतो तुमचा अल्केन. सर असं नाही, असं नाही, रिएक्शन दाखवू की, काय हरकत नाही, पहा, बस बस लय झालं, पहा, CH3MgCl. बोला, मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड, काय नाव याचं, एवढं शिकवतो मग थांबूयात आपण. ओके ठीक आहे, मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड. काय आपल्याकडे मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड. समजा ह्याची रिएक्शन केली मी H2O सोबत, कोणासोबत केली, पहा ऑक्सिजन कसं आहे, हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह, म्हणजे हा ऍसिड, हायड्रोजन कसा झाला तुमचा ऍसिडिक, हायड्रोजन कसा झाला तुमचा ऍसिडिक, हायड्रोजन कसा झाला तुमचा ऍसिडिक. होतं काय, पहा मॅग्नेशियम मेटल आहे, मेटल इलेक्ट्रॉन घेतात का, मेटल टेन्स टू गिव्ह इलेक्ट्रॉन, मेटल टेन्स टू गिव्ह, म्हणजे हे इलेक्ट्रॉन होतात ह्याच्याकडे पुश होतात, याच्यावरती काय डेल्टा मायनस, डेल्टा प्लस, हायड्रोजन वरती प्लस, इथे मायनस, जोडा CH3, काय तयार झालं तुमच्याकडे CH, OH तुमचा Mg ला लागेल, OH MgCl, OH Mg. केवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. कोण तयार झाला तुमच्याकडे, मिथेन. अल्केन तयार झाला का, कोणता अल्केन झाला, कोणता अल्केन झाला, मिथेन झाला. कोण झाला तयार तुमच्याकडे, मिथेन झाला. सर समजा आम्ही डबल बॉन्ड असलेल्या कंपाऊंड सोबत रिएक्शन केली, म्हणजे अल्किन सोबत हायड्रोजन रिप्लेस होईल का, म्हणजे फॉर एक्झाम्पल हायड्रोजन असा कार्बनला अटॅच्ड आहे, आपण काय म्हणलो, हायड्रोजन कोणाला अटॅच पाहिजे, इलेक्ट्रो नेगेटिव्हला,
कोणाला अटॅच पाहिजे इलेक्ट्रो? फॉर एक्झाम्पल पहा H2O झालं किंवा HF झालं. कोण झालं? HF झालं. NH3 झालं. आहे का? हायड्रोजन कसा इलेक्ट्रो निगेटिव्हला अटॅच. HCl झालं. HBr झालं. कोणाला अटॅच आहे हायड्रोजन तुमचा? इलेक्ट्रोनेगेटिव्ह. कोणाला अटॅच आहे? समजा असं असेल की कार्बन आणि हायड्रोजन मध्ये बॉन्ड आहे, मग हा हायड्रोजन मिळू शकतो का? हा हायड्रोजन मिळू शकतो का? मिळू शकतो. हा हायड्रोजन सुद्धा मिळू शकतो, पण त्याला काही कंडिशन्स आहेत. काय त्याला काय आहेत? काही कंडिशन्स. काय कंडिशन्स आहेत पाहणार आहे आपण पुढे. ठीक आहे, सध्या एवढे घ्या. कॅन ग्रिग्नार्ड रिएजंट रिमूव्ह द हायड्रोजन अटॅच टू कार्बन? काढू शकतो. आन्सर काय आपलं? येस. बट अंडर स्पेसिफिक कंडिशन. स्पेसिफिक कंडिशन्स काय असतील? समजा कंपाऊंड हायड्रोजन गेल्याने कंपाऊंड स्टेबल होत असेल, जर हायड्रोजन गेल्याने कंपाऊंड स्टेबल होत असेल तर कार्बन हायड्रोजन देईल का? इझिली विशेष ना देणार. जर कंपाऊंड अनस्टेबल होत असेल तर कार्बन हायड्रोजन देईल का? कार्बन हायड्रोजन देईल का? इझिली नाही देणार. ओके, म्हणजे पहिला फॅक्टर काय? जर कंपाऊंड काय होत असेल तुमचा? स्टेबल असेल. काय होत असेल? जर स्टेबल. दुसरं पहा पहिलं काय? इफ हायड्रोजन अटॅच टू कार्बन कार्बन ट्रिपल. जर ट्रिपल बॉन्डला अटॅच असेल तर तो इझिली हायड्रोजन देणार आहे. आणि सेकंड कंडिशन काय? कंपाऊंड बिकम्स, आता एरोमॅटिक म्हणजे काय? स्टेबल. बरोबर, म्हणजे कंपाऊंडची स्टॅबिलिटी जर काय होत असेल त्या ठिकाणी वाढत असेल. काय वाढत असेल? कंपाऊंडची स्टॅबिलिटी जर वाढत असेल तर त्या ठिकाणी तो इझिली हायड्रोजन देणार. कळतंय? कळतंय का? फॉर एक्झाम्पल पहा पहिला वाला. कोणाला अटॅच? समजा हायड्रोजन तुमचा ट्रिपल बॉन्ड HC ट्रिपल बॉन्ड CH2. काय डाऊट ह्याच्यामध्ये? 1 2 3 बस का? खुश का? जाऊ का पुढे? ठीक आहे, समजा इथे असं घेऊया CH. हा कुठं संपलं? तोच ग्रिग्नार्ड रिएजंट. हा पॉईंट संपल्यावर जाऊ ना. हा पॉईंट संपला का? ग्रिग्नार्ड संपला. थांबणार. ठीक आहे, काय डाऊट? ह्याची रिएक्शन केली कोणासोबत केली तुम्ही? समजा CH3 MgBr या. चला, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करता ही रिएक्शन तुम्ही? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करता? ही सुद्धा ड्राय इथर. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करता? ड्राय इथर. बोला, हायड्रोजन हा इझिली निघून जाईल, कारण कोणाला अटॅच होतो? ट्रिपल बॉन्ड. जर हायड्रोजन निघाला काय तयार होईल तुमच्याकडे? CH4 प्लस. बोला, हा कोणाला जाऊन अटॅच होईल तुमचा? CH3 MgBr. आणि हा कोणाला अटॅच? इकडे ट्रिपल बॉन्ड. चुकलं. पहा, गेला का हा हायड्रोजन? मग काय उरलं? CH3. बरोबर का? आणि हा कार्बन कोणाला लागेल तुमच्या आता? MgBr ला. काय डाऊट? काय? ये CH4 किधर से आया? ये देख, ये CH3 आणि हा हायड्रोजन झाला का CH4. हा CH3 इथे. कळलं का? आता समजेल का? नक्की. कुठं संपलं? थांब ना. एरोमॅटिकचं कुठे घेतलंय? एरोमॅटिकचं घेतलं का? झाले. R मायनस MgX याची समजा रिएक्शन केली तुम्ही कोणासोबत? पहा, बेन्झीन. ठीक आहे, हायड्रोजन. काय डाऊट? आता हा हायड्रोजन देईल का? देईल तो इझिली हायड्रोजन. काय तयार होईल? RH. म्हणजे कोण तयार झाला तुमचा? अल्केन. पहा, स्टेबल कस काय झाला? पाय सिग्मा लोन पेअर. झालं का? म्हणजे काय झाला? तो एरोमॅटिक झाला ना. हा काय झाला तुमचा? एरोमॅटिक असल्यावर स्टॅबिलिटी काय होते? वाढते. एरोमॅटिक असल्यावर स्टॅबिलिटी काय होते? वाढते. ही रिएक्शन होईल का सांगा मला बरं फक्त. RMg प्लस X रिएक्टेड विथ HF. इथला H मिळेल का?
इझिली मिळेल. कोणासोबत येतो? हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह. हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह. फ्लोरीन विषयच नाही, हायली इलेक्ट्रोनेगेटिव्ह. ठीक आहे. फ्लोरीनचा नाद करून चालेल का? MgX. काय डाऊट? काय डाऊट ह्याच्यामध्ये? समजलंय का? नक्की कळालंय का? अहो कळलंय का? नक्की का? ओके ठीक आहे. नेक्स्ट काय आपल्याकडे? प्रिपरेशन ऑफ अल्केन्स. कोणापासून बनवायचे आपल्याला? अल्कोहोल, अल्डिहाइड, कीटोन्स किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड. कोणासोबतही कोणापासूनही बनवा, रिॲक्शन काय सगळ्यांच्या सिमिलर. रिॲक्शन काय सगळ्यांचा सिमिलर आहे. काय होतं पहा? अल्कोहोल, कीटोन्स, कार्बोक्सिलिक ऍसिड रिॲक्ट्स विथ हायड्रोजन आयोडाइड. कोणासोबत रिॲक्शन करतात? हायड्रोजन आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? टू गिव्ह अल्केन. म्हणजे का? म्हणजे पहा, अल्कोहोल असेल तुमच्याकडे किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड असू शकतं तुमच्याकडे, किंवा काय असेल? बोला. कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा कीटोन किंवा अल्डिहाइड. कीटोन और अल्डिहाइड. कीटोन और अल्डिहाइड. कोणासोबत रिॲक्शन करायची तुम्हाला? HI. कोणासोबत करायची? HI. कोणासोबत करायची? HI. इन प्रेझेन्स ऑफ रेड फॉस्फरस काय मिळतो तुम्हाला? अल्केन. काय मिळतो तुम्हाला? सर इधर कुछ लिखेला है. क्या लिखेला है? नंबर ऑफ मोल्स ऑफ HI यूज इज इक्वल टू ट्वाइस द नंबर ऑफ बॉन्ड ब्रोकन इन द रिएक्टेंट. म्हणजे काय पहा सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल समजा असं आहे, CH3 CH2OH ही झाली फ्रॉम अल्कोहोल. सेकंड आपण घेऊयात CH3 C डबल बॉन्ड OH. थर्ड आपण घेऊयात CH3 C डबल बॉन्ड OH. काय डाऊट? काय डाऊट? कोणासोबत रिॲक्शन करायची? HI. कोणासोबत करायची? कोणासोबत करायची? HI. कोणासोबत करायची? सर HF का नाही घेतलाय? HI काय घेतलाय? HI चे रिॲक्शन एक्सप्लोजिव्ह असतात. ठीक आहे. आणि HI चा बॉन्ड तोडणं अवघड आहे. HF चा बॉन्ड आपण लवकर तोडू शकतो. HF चा बॉन्ड आपण इझिली तोडू शकत नाही. HI चा बॉन्ड आपण इझिली तोडू शकतो आहे. त्याच्यामुळे आपण इथे HI वापरलाय. HI तोडू शकतो, HF तोडू शकत नाही. ठीक आहे. ओके. साईज डिफरन्स मुळे पहा. मग इथे काय तयार होईल तुमच्याकडे? CH3 CH2H प्लस. ओके. HI. त्याची प्लसची काही गरज नाही तुम्हाला. डायरेक्ट फक्त मेन प्रोडक्ट घ्या. फक्त मेन प्रोडक्ट घ्या. आता पहा. नाही असं काय नाही. अरे तो स्टेबल आहे ना. ठीक आहे. पहा इथे घ्या. काय सांगितलं त्यांनी? HI किती वापरायचे? ट्वाइस द नंबर ऑफ बॉन्ड. इथं बॉन्ड कोणता तुटलाय बरं? OH चा. एक बॉन्ड तुटलाय. एक बॉन्ड तुटला म्हणजे हे किती वापरायचं? किती वापरायचं? हे 2 वापरायचं. किती वापरायचं? हे 2 वापरायचं. किती वापरायचे? 2 वापरायचं. काय डाऊट? काय डाऊट? जाऊ का पुढे? नेक्स्ट पहा. इथे समजा 1 2 किती बॉन्ड तोडले? 2. काय तयार झालं पहा? CH3 CH3 किती हायड्रोजन? 2. आणि वरचा एक. टोटल किती लागतील तुम्हाला? आणि हे 4 हायड्रोजन लागतील. किती लागतील? 4. हे पण तोडायला लागतील, हा पण तोडायला लागतील. टोटल 3 तोडले म्हणजे किती वापरले? किती वापरले? CH3. बोला. CH3 काय प्रोड्यूस झाला तुमच्याकडे? काय प्रोड्यूस झाला तुमच्याकडे? इथेन. कोण प्रोड्यूस झाला तुमच्याकडे? इथेन प्रोड्यूस झालेला आहे. काय डाऊट? काय डाऊट? अल्डिहाइडला सेम. कीटोन अल्डिहाइड झाले ना, कीटोनला सुद्धा तुम्ही सेम करू शकता. जमतंय का? करून दाखवू? एक पेज वाढतो करून दाखवतो. इथं आहे ना जागा. RC डबल बॉन्ड R जनरल रिॲक्शन लिहितो. चला तुमच्यासाठी. बोला काय होईल? हे 2 बॉन्ड तुटतील. 2 बॉन्ड तुटले ना. जर बॉन्ड 2 तोडले तर HI किती वापरायचे? दुप्पट 4 वापरायचे. किती वापरायचे? 4. मग काय तयार होईल? RCH2R. अल्केन. कोण आला आपला त्या ठिकाणी तयार? कोण झाला? अल्केन. कोण तयार झाला? काय डाऊट? नेक्स्ट काय आपल्याकडे? क्लेमन्सन रिडक्शन. काय आपल्याकडे? क्लेमन्सन रिडक्शन. काय आपल्याकडे? जे तुमचे अल्डिहाइड किंवा कीटोन्स आहेत, जे काय तुमचे अल्डिहाइड किंवा कीटोन्स, RC डबल बॉन्ड H किंवा तुमचे कीटोन्स RC डबल बॉन्ड
आर, यांचं ज्यावेळेस रिडक्शन केलं जातं H2 खरं तर 2H घ्यायचा असतो, पण ठीक आहे चला तो घेऊयात. नीट लिहू चला. 2H काय केलं आपण त्यांचं रिडक्शन केलं. काय केलं आपण त्यांचं रिडक्शन इन प्रेझेन्स ऑफ झिंक अमॅलगम. इन प्रेझेन्स ऑफ झिंक अमॅलगम का म्हणलं बरं मी? मर्क्युरी. कोणताही मेटल जर मर्क्युरी सोबत असेल तो होतो त्याचा अमॅलगम. तो काय होतो त्याचा झिंक अमॅलगम इन प्रेझेन्स ऑफ HCl. झिंक अमॅलगम इन प्रेझेन्स ऑफ HCl काय मिळेल पहा RCH3. इथे 2 आणि हा 1 3. कळलंय का? किती झाले? RCH3 म्हणजे कोण तयार झाला तुमच्याकडे? अल्केन. कोण तयार झाला तुमच्याकडे? सेम खाली RCH2 R. कोण वापरलाय तुम्ही? झिंक अमॅलगम इन प्रेझेन्स ऑफ अलॉंग विथ HCl. अलॉंग विथ HCl. काय डाऊट? नक्की का? 100%. नेक्स्ट काय तुमच्याकडे? वुल्फ किशनर रिएक्शन. कोण आहे तुमच्याकडे? वुल्फ किशनर रिएक्शन. तुम्ही जे अल्डिहाइड आहेत तुमचे किंवा तुमचे कीटोन्स असतील, पहिला अल्डिहाइड किंवा कीटोन्स असतील, ठीक आहे. याची समजा रिएक्शन केली तुम्ही, हायड्रोजनेशन केलं. काय केलं तुम्ही याचं? इन प्रेझेन्स ऑफ NH2 हायड्रोजोन म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? ओके, हायड्रोजन. किंवा असं लिहा N2H4. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करायचं तुम्हाला? N2H4 अलॉंग विथ ऍक्वियस KOH. अलॉंग विथ पहिल्यांदा हायड्रोजन, नंतर ऍक्वियस KOH इन प्रेझेन्स ऑफ ग्लायकॉल. इन प्रेझेन्स ऑफ जर 2 OH ग्रुप एकाच मॉलिक्युल मध्ये आले दॅट इज कॉल्ड एज ग्लायकॉल. काय म्हणतो त्याला आपण? ग्लायकॉल. फॉर एक्झाम्पल पहा CH2OH 2 कार्बन वाला ग्लायकॉल, इथिलीन ग्लायकॉल. काय म्हणणार तुम्ही याला? इथिलीन ग्लायकॉल. काय म्हणणार तुम्ही त्याला? इथिलीन ग्लायकॉल. हायड्रोजनेशन केलं काय होईल तुमच्याकडे? कन्व्हर्जन कशामध्ये होणार? अल्केन मध्ये. कशामध्ये होणार कन्व्हर्जन? अल्केन मध्ये. कशामध्ये होणार? याची रिएक्शन करा. कोणासोबत करणार तुम्ही? हायड्रोजनेशन करणार तुम्ही त्याचं. काय करणार तुम्ही त्याचं? हायड्रोजनेशन. काय करणार तुम्ही त्याचं? हायड्रोजनेशन करणार. ठीक आहे. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? N2H4. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? N2H4. कळतंय का? प्रोडक्ट मध्ये काय मिळेल? अल्केन. प्रोडक्ट मध्ये काय मिळेल? अल्केन. होमवर्कला करायचंय. जमेल? इथपर्यंत काय डाऊट? इथे आपलं अल्केनच्या प्रिपरेशन मेथड संपलेल्या आहेत. इथे आपल्या अल्केनच्या प्रिपरेशन मेथड संपलेल्या आहेत. उद्या आपल्याला रिएक्टिव्हिटी ऑफ अल्केन पाहिजे. काय पाहिजे उद्या? रिएक्टिव्हिटी ऑफ अल्केन्स आपल्याला पाहायचं आहे उद्या. तर करू ह्याच्या पुढे कंटिन्यू. पेजेस वाढत करू शकतो असं काय? नको? ठीक आहे. PDF स्कॅनर येईल, स्कॅन करा, PDF तुम्हाला भेटून जाईल. बाकीचं आपण उद्या पाहू. थँक्यू. थांबा 1 मिनिट. घ्या पटकन. कर.